नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या वर्गाची सुरुवात आरतीताई करत आहेत स्वरचित पदांनी. चालू करू? हो, करा. शिवरात्रीस मला भावलेले शिवदर्शन. जैसे पाहुनिया चंद्रा येते भरती समुद्रा, तैसे झाले भाल चंद्रा तुझी पाहुनिया मुद्रा. तुझे दिव्य रूप तेज शिवा पाहिले मी आज, तुझा रुद्राक्षांचा साज मनी भावला से मज. तुझा तिसरा नयन जाळी विषय मदन, भाळी विभूती अर्चन दावी वैराग्य लक्षण. हिम शिखरांच्या रांगा माती वाहत से गंगा, भस्मलेपन ते अंगा चंद्र जटतील भांगा. शिवा सोडुनिया ध्यान आता उघडी नयन, तुझ्या पायी झाले लीन करी माझसी पावन, करी माझसी पावन. जैसे पाहुनिया चंद्रा. जय श्रीराम. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओ ओम सहना भवतु सहनौ पुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी, व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आजचा समास समर्थांच्या अतिशय आवडीचा आहे आणि असणार यात कुठली शंका नाही. आणि या समासाचं नावच
इतकं छान आहे की विवेक आणि वैराग्य. आणि ज्यावेळेला आपण या विवेक आणि वैराग्य या दोन शब्दांचा विचार करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला अनेक प्रश्न उत्पन्न होतात. एक म्हणजे काय तर विवेक किंवा वैराग्य असं आहे का, विवेक आणि वैराग्य आहे का, हे दोन इंडिपेंडंट आहेत? विवेक आणि वैराग्य हे दोन इंडिपेंडंट आहेत. तर समर्थांनी या संबंध सगळ्या समासामध्ये अतिशय छान त्याचं उकल करून दाखवलेली आहे आणि स्वतःच सांगितलेलं आहे की हे विवेक किंवा वैराग्य नाही, हे विवेक आणि वैराग्य आहे. आणि समर्थ याच त्याच्यामध्ये समासामध्ये सांगतात की विवेक म्हणजे विचार, विवेक म्हणजे केलेलं चिंतन, मिळवलेलं ज्ञान, आणि वैराग्याची डेफिनेशन किंवा हे जे सगळं आत्मज्ञान आहे, ते जे सगळं आम्ही जे म्हणतो की ब्रह्मज्ञान, हे सगळं विवेकामध्ये येतं, विचारामध्ये येतं, ज्ञानामध्ये येतं. जर एखाद्याकडे जर नुसताच विवेक जर असेल, म्हणजे थोडक्यात शाब्दिक ज्ञान जर असेल, तर ते ज्ञान कोरडं ज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात जर एखादा तत्वज्ञानाचा जो प्रोफेसर असेल आणि तत्वज्ञानाचा प्रोफेसर जर अहम ब्रह्मास्मी किंवा वेगवेगळी उपनिषदं शिकवायला लागला, गीता शिकवायला लागला किंवा बाकीचे सगळ्या गोष्टी शिकवायला लागला, तर ते जे ज्ञान आहे ते शाब्दिक ज्ञान आहे, ते शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा आज जर आर्ट्स किंवा वेगवेगळे जर स्ट्रीम्स जर बघितल्या तर तिथं तत्वज्ञान, BA तत्वज्ञान, MA तत्वज्ञान अशा पद्धतीचे विषय शिकवले जातात. ते प्रोफेसर ते सगळे व्यवस्थित अभ्यास करून ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे, वैराग्य म्हणजे काय आहे, विवेक म्हणजे काय आहे, हे सगळं अतिशय छान समजावून देतात. जर इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल, अभ्यास असेल, वाचलेलं असेल, त्याच्यावर टिपणं काढलेली असतील आणि वक्तृत्व जर चांगलं असेल तर तो विषय अतिशय छान मांडता येतो. वैराग्य हे छान बोलता येतं. आणि हे झाली विवेकाची बाजू. पण जर नुसता जर विवेक असेल तर ते वैराग्य तोडकं पडतं. ते वैराग्य अनुभवाचं वैराग्य नाही, ते आत्मज्ञान अनुभवाचं आत्मज्ञान नाही, ते नुसते शब्द आहेत आणि त्या शब्दाला काडीचीही किंमत नाही, असं समर्थ स्वतः या समासामध्ये सांगतात. कारण जे विवेक आहे तो विवेक इतरांना प्रवचन देण्यासाठी नाही, जे मला मिळालेलं आत्मज्ञान असेल किंवा वैराग्य असेल ह्याच्यावर इन्फॉर्मेशन कुणाला सांगण्यासाठी नाही, वैराग्य म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी नाही, हे सर्व काही आचरण्यासाठी आहे. आणि म्हणून ज्यावेळेला वैराग्य हा शब्द वापरला जातो त्यावेळेला वैराग्य हे शाब्दिक वैराग्य नाही, हे विवेकजन्य वैराग्य आहे. कारण नुसतं जर वैराग्य असेल, आता दुसरा भाग, जर नुसतं जर वैराग्य असेल आणि ज्ञान नसेल तर तो जास्त कर्मठपणा होतो, प्रोसेस ओरिएंटेड होतं. भगवंतानी सुद्धा त्यांच्या काळामध्ये गीता ज्यावेळेला सांगितली अर्जुनाला, त्या काळामध्ये असे काही अनेक साधक असे होते. त्यावेळेला अशी एक मतमतांतर होती की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, म्हणजे थोडक्यात काही जण वेगवेगळी व्रत करायची, कुणी कुत्र्यासारखं राहायचा, कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या करायचा, उलट टांगून तपश्चर्या करायचा. या सगळ्या तपश्चर्या, या सगळ्या साधना, हे सगळं तपस्सामर्य, हे सगळं वैराग्य, हे बरोबरच आहे. त्या वैराग्याने, त्या प्रोसेस ओरिएंटेड, त्या कर्मठपणामुळे एक वेळ तपश्चर्या केल्याचं सामर्थ्य किंवा तपश्चर्या केल्याचं बळ मिळू शकेल, परंतु त्याला विवेकजन्य वैराग्य असं म्हणता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये थोडासा कर्मठपणाची झाक येते, कारण त्याच्यामध्ये ज्ञान येत नाही. आणि म्हणून विवेकजन्य वैराग्य म्हणजे विवेक आणि वैराग्य हे ज्या वेळेला दोन्हींचा संगम तिथे होतो त्यावेळेला ते अनुभवजन्य वैराग्य होतं, अनुभवजन्य ज्ञान होतं. आणि ही वैराग्य, ही विवेकजन्य वैराग्य ही आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे.
म्हणजे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान शिकण्यासाठी, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान समजण्यासाठी, आत्मज्ञान आणि किंवा ब्रह्मज्ञान हे समजून कळून घेण्यासाठी जर प्रिरिक्विजिट असेल, काय जर रिक्वायरमेंट असेल आधी, तर ते म्हणजे त्या साधकाकडे, त्या पुरुषाकडे थोडं तरी विवेकजन्य वैराग्य असलं पाहिजे. आणि हे विवेकजन्य वैराग्य कसं निर्माण होईल? दोन भाग आपण बघितले की विवेक बघितला, वैराग्य बघितलं, विवेकजन्य वैराग्य बघितलं. आमच्यामध्ये सुद्धा कधीतरी केव्हा तरी वैराग्य निर्माण होतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात, म्हणजे त्याला टेम्पररी वैराग्य म्हणतात. म्हणजे आम्हाला सुद्धा ऑफिसमध्ये खूप त्रास पडला, खूप टेन्शन्स असतील, खूप प्रोडक्ट टाइमलाईन्स खूप क्रिटिकल असतील, आपण दमून जातो, थकून जातो आणि त्याच्यातून आम्ही म्हणतो की आम्हाला आता कंपनीमध्ये काम करायला नको, मी आता रिटायरमेंट घेतो. असंच माझा एक मित्र मला म्हणला की मला आता फार झालं, खूप झालं, आता मी रिटायरमेंट घेतो. त्याला म्हणलं तू रिटायरमेंट घेऊ नकोस, तू काय कर, 2 महिन्याची सबॅटिकल घे आणि त्याच्यात तुला कसं काय वाटतंय ते बघ. त्यांनी 2 महिन्याची सबॅटिकल घेतली. पहिला महिना फार छान गेला आणि दुसरा महिन्यापासून त्याला लक्षात आलं की आपल्याला हे झेपणार नाही, कारण 24 तास काय करायचा हा प्रश्न आहे. वेळ काही केला जात नाही. सुरुवातीला फार छान वाटलं की मी ही हॉबी आहे, ती हॉबी आहे, ही बकेट लिस्ट आहे, ती बकेट लिस्ट आहे, हे मी करतो, ते मी करतो, हा क्लास लावतो, ते क्लास लावतो. पण काही दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला हे झेपणार नाही. तो 2 महिन्याच्या सबॅटिकलनंतर परत ऑफिसला जॉईन झाला. त्याला म्हणायचं स्मशान वैराग्य, कारण ते जे वैराग्य आहे ते टेम्पररी वैराग्य आहे, ते टिकणारं वैराग्य नाही, ते प्रसंगानुरूप आलेलं वैराग्य आहे. मग विवेकजन्य वैराग्य कुणाला म्हणतात? की जे वैराग्य कधीही कमी होत नाही, ते विवेकजन्य वैराग्य आहे. मग प्रश्न असा येतो की वैराग्य म्हणजे काय आणि विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय? तर ज्या वेळेला आम्ही विवेकानी, विचारांनी आम्हाला विषयांबद्दल वाटणारी डिटॅचमेंट, विषयांबद्दल वाटणारं प्रेम, विषयांबद्दल वाटणारी आसक्ती ज्या वेळेला कमी 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 होते, त्यावेळेला ते वैराग्य निर्माण होतं. ते वैराग्य टिकणारं असतं. ते जे वैराग्य निर्माण होतं ते विवेकजन्य वैराग्य असतं आणि ते विवेकजन्य वैराग्य आत्मज्ञानासाठी फाउंडेशन किंवा पाया म्हणून मदत करतं, साधकासाठी मदत करतं. मग वैराग्य कसं आणायचं? आणि म्हणून समर्थांसाठी हा समास अतिशय महत्वाचा काय आहे, कारण हे शाब्दिक बोलणं नाही, हे नुसते शब्द नाहीत. तिथे साधना आवश्यक आहे. तिथे 12 वर्ष 16 वर्ष केलेली तपश्चर्या, विवेकजन्य वैराग्याचं प्रॅक्टिस, अभ्यास आवश्यक आहे. आणि म्हणून विवेकजन्य वैराग्य ज्यावेळेला आम्ही बोलतो किंवा विवेकजन्य वैराग्य ज्यावेळेला आम्ही हा विषय मांडतो, तो हे प्रवचन नाही, हे निरूपण नाही, तर हा स्वतः आचरण करून केलेला, अनुभवातून आलेले हे बोल आहे. त्यामुळे हे कुठल्याही पुस्तकात येत नाहीत. ते अनुभवजन्य असल्यामुळे, ते विवेकजन्य विचार करून केल्यामुळे ते आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा फरक परत एकदा अजून सांगतो की आज आता आपली मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि खेळाडू जे आहेत, जे आज आपण बघितलं, विराट कोहली असतील किंवा आपली जी सगळी टीम असेल, ती गेले अनेक वर्ष या मॅच साठी तयारी करते. पण जे कॉमेंटेटर आहेत, कॉमेंटेटर त्यांना सुद्धा क्रिकेट तेवढंच कळतं. इनफॅक्ट हा बॉल गुगली आहे का नाही ते कॉमेंटेटरला अतिशय चांगलं कळतं. तो सांगतोही की या गुगलीला, या फलंदाजांनी, या बॅट्समननी असं खेळायला पाहिजे नाही आणि म्हणून जर खेळला तर तो आउट होईल, तो अचूकपणानं सांगू शकतो. पण त्याला जर सांगितलं की तू आता जा, ही बॅट घे आणि त्याच बॉलवर तू खेळ, तर तो खेळू शकत नाही. हाच शाब्दिक वैराग्य किंवा विवेक विरहित वैराग्य आणि विवेकजन्य वैराग्य ह्याच्यामधला फरक आहे. म्हणून विवेकजन्य वैराग्याला प्रॅक्टिस आवश्यक आहे,
अभ्यास आवश्यक आहे तो निरंतर आवश्यक अभ्यास आहे, कारण तो एका दिवसात वैराग्य येऊ शकत नाही, एका दिवसात तो अभ्यास होऊ शकत नाही. वर्षानुवर्ष आम्हाला त्या विचारामध्ये राहायला लागतं, त्या विषयांचं डिटॅचमेंट, निसंग होऊन डिटॅच राहून याच आयुष्यामध्ये, याच माणसांमध्ये, याच विषयांमध्ये जगल्यानंतरच विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय हे समजू शकतं, याचा अनुभव येऊ शकतो. मग आता विवेकजन्य वैराग्य कसं येऊ शकेल? शास्त्रामध्ये स्टेप्स सांगितलेले आहेत की पहिल्यांदा आम्हाला विषयांचं स्वरूप कळलं पाहिजे. विषयांचं म्हणजे आम्ही ज्या विषयांमध्ये राहतो ते सर्व, ही संपत्ती असेल, ते आमचा जॉब असेल, नातेवाईक असतील, ही सृष्टी असेल, धन धान्य किंवा तुमची जे जे काही आम्ही स्थावर जंगम मिळवलेलं आहे किंवा जे काही आम्हाला या कम्फर्टेबल लाईफ करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे ते सगळे या विषयांच्या अंतर्गत येतात. मग या सगळ्यांचं महत्व किती आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, आणि ते महत्व आम्हाला कळण्यासाठी शास्त्रांनी आम्हाला साधना दिलेली आहे. आणि ती साधना म्हणजे विषयांचं खरं स्वरूप ज्यावेळेला आम्ही कळून घेतो त्यावेळेला आम्हाला विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय हे थोडंसं शाब्दिक कळायला लागतं. मग काय शास्त्र सांगतं? तर विषयांचं खरं स्वरूप जर बघितलं तर विषय हे सर्व अनित्यत्वम आहे. म्हणजे कुठलाही सृष्टीमध्ये कुठलाही विषय जो ऑब्जेक्ट, म्हणजे बघा आपण पूर्वीच्या वेळेला विचार केलेला होता की जो विवेक या संदर्भात ज्यावेळेला मी विचार केलेला होता त्यावेळेला आपण आत्मा अनात्म विवेक हा शब्द वापरलेला होता. म्हणजे आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये असलेलं डिफरन्सिएशन, ह्याच्यामध्ये असलेला विवेक, किंवा दृश्य विवेक किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक, हे जे सगळे विवेक आहेत या विवेकाच्या अंतर्गतच हा विषय दोष दर्शन हा विवेक येतो. विषय दोष दर्शन म्हणजे विषयांचे दोष काय आहेत ते आम्हाला विवेकाने समजणं, कळणं आणि ते आम्ही आचरणात आणणं, ही विवेकजन्य वैराग्याची पहिली पायरी आहे. कारण जोपर्यंत आम्हाला विषयांचे खरं स्वरूप कळत नाही तोपर्यंत आमच्या मनामध्ये वैराग्य येत नाही, विवेकजन्य वैराग्य येत, टिकणारं वैराग्य येत नाही. कारण का की जीवनामध्ये जगत असताना आम्हाला आमच्या समोर दरवेळेला विषयांचं एकच बाजू दिसते आणि ती आम्हाला चांगलीच बाजू दिसते. म्हणजे आम्हाला संपत्ती हवीशी वाटते, संपत्तीबद्दल आम्ही अटॅच्ड असतो. याचं कारण का की संपत्तीचे आम्हाला फायदे माहिती आहेत, त्याचं एकच स्वरूप आम्हाला माहिती आहे. स्थावर जंगम मालमत्ता आम्हाला आवडते, आम्ही त्याला अटॅच्ड असतो, ती जर आम्हाला मिळाली नाही तर आम्हाला कसं तरी वाटतं. म्हणजे त्या विषयांबद्दल आम्हाला वैराग्य येऊ शकत नाही. कारण का की त्या स्थावर जंगम मालमत्तेचं आम्हाला काय मिळतं हे पॉझिटिव्ह साईड आम्ही बघितलेली आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल अटॅचमेंट आहे, त्याच्याबद्दल आम्हाला डिटॅचमेंट नाही, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल वैराग्य नाही. आम्हाला आमच्या नातेवाईकांबद्दल, मुलाबाळांबद्दल अटॅचमेंट आहे. कारण का की आम्हाला एकच बाजू ती माहिती आहे की ती बाजू आम्हाला बघितल्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल नेहमी प्रेम वाटतं, आम्ही नेहमी अटॅच राहतो आणि आम्ही त्यांच्याबद्दल कधीही वैराग्याची भावना ठेवू शकत नाही. आणि म्हणून आम्ही कधीही आमच्या मनामध्ये विवेकजन्य वैराग्य उदयाला येऊ शकत नाही. तीच गोष्ट पुरस्कारांची असेल. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि लोकेच्छा, या तीन इच्छा आमच्या जोपर्यंत आमच्या मनामध्ये आहेत तोपर्यंत आमच्या मनामध्ये विवेकजन्य वैराग्य येऊ शकत नाही. आणि मग या तीन इच्छा म्हणजेच हे सगळं जग आणि जगामध्ये असलेले जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, सृष्टीमध्ये निर्माण झालेले सगळे विषय किंवा जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं जर स्वरूप जर पाहिलं तर एकच स्वरूप आम्हाला दिसतं. विवेकाने विचाराने जर आम्ही बघितलं तर एकच स्वरूप दिसतं, ते म्हणजे अनित्यत्व. हे सर्व विषय हे अनित्य आहेत. अनित्य म्हणजे नित्य नाहीत, म्हणजेच ते येणारे जाणारे आहेत, आज आहेत उद्या नाहीत, त्यांना कुठलेही नाही. आणि आपण जर बघितलं तर पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि लोकेच्छा या तिन्ही इच्छा जर आम्ही बघितल्या तर आम्हाला लक्षात येईल की अरे वित्तेच्छा म्हणजे संपत्ती, घर दार, जमीन जुमला, हे ज्या काही गोष्टी आहेत या आज आहेत उद्या नाहीत. आज माझ्याकडे असतील आणि त्या उद्या माझ्याकडे नसतील.
हे ज्या वेळेला मला लक्षात येतं त्यावेळेला मला कळतं की अरे हे अनित्य आहे. म्हणजे मी कितीही जरी त्याचा हव्यास केला, कितीही जरी मला वाटलं की ते माझ्याकडे नेहमी असावं, तरी सुद्धा ते माझ्याकडे असेलच असं सांगता येत नाही. नव्हे ज्या वेळेला या जगामध्ये मी आहे, या शरीरामध्ये मी जे आहे, तोपर्यंतच मी या स्थावर जंगमाचा उपभोग घेऊ शकतो. हे शरीर सोडल्यानंतर मी माझं घर माझ्या बरोबर घेऊ नाही, माझी संपत्ती माझ्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. माझ्या बँक बॅलन्स मध्ये कितीही 1 बिलियन जरी डॉलर जरी असतील किंवा कोटी रुपये जरी असतील, तरी ते मी स्वतः या शरीरातून जाताना मी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजेच या संबंध सगळ्या विषयांमध्ये अनित्यत्व आहे. एकदा मला कळलं की या सगळ्या विषयांमध्ये अनित्यत्व आहे, नंतर मला लक्षात येतं या सगळ्या विषयांबद्दल जर मी विचार केला तर अनित्यत्वम, दुःखित्वम हे सगळे विषय मला दुःख देतात. हे ज्या वेळेला मला कळतं त्यावेळेला मला माझ्या मनामध्ये थोडंसं वैराग्य निर्माण होतं. मग आम्हाला हे विषय दुःख देतात हे आम्हाला कधीच जाणवतच नाही. कारण का की आम्ही तसा विचारच करत नाही. कारण आम्ही ज्या वेळेला गुलाबजाम खातो, कारण गुलाबजाम मला आवडतो आणि गुलाबजाम मला सुख देतो, आनंद देतो, मला खूप छान वाटतं, कारण गुलाबजाम मला आवडतो. मग गुलाबजाम मला दुःख कसा देतो हा माझा विचारच मी आतापर्यंत कधी केलेला नाही. गुलाबजाम हा विषय आहे आणि गुलाबजाम हा मला सुखच देतो एवढंच मला माहिती आहे. पण जर आम्हाला अनित्यत्वम, दुःखित्वम म्हणजे दुःखित्वम हा जर फॅक्टर आम्हाला विषयांबद्दल जर कळून घ्यायचा असेल तर आज एवढंच करा की गुलाबजाम जर आवडत असेल तर 2 गुलाबजाम न खाता 1/2 किलो गुलाबजाम खावा, अर्धा किलो गुलाबजाम खावा. म्हणजे एकाच गुलाबजामाने जर आम्हाला सुख येत असेल तर कितीही जरी गुलाबजाम खाल्ले तरी त्यांनी मला सुखच यायला पाहिजे. पण तसं न होता जर जास्त गुलाबजाम खाल्ले तर मला सुख न मिळता त्याच गुलाबजामुळं, त्याच विषयांमुळं मला दुःख निर्माण होतं. आणि ही विषयांची खरी बाजू आम्ही कधीही जाणून घेत नाही की याच विषयांमुळं मला, ज्या विषयांनी मला सुख दिलं त्याच विषयांनी मला दुःखही मिळू शकतं. हे ज्या वेळेला माणसाला विवेकाने कळतं त्यावेळेला त्याला खरोखर पटायला सुरुवात होते की अरे या विषयांचं महत्व कितीपर्यंत आहे, किती आहे. ठीक आहे, मला आवडतो थोडं, ठीक आहे, पण एक प्रमाणापेक्षा कुठलीही गोष्ट मला सुख देऊ शकत नाही. म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ते मला लाईफ कम्फर्टेबल करण्यासाठी आवश्यक आहेत. पण मला माझं लाईफ जर सुखी, आनंदी, समाधानी जर पाहिजे असेल तर या विषयांचा मला उपयोग होणार नाही. कारण का की हेच विषय मला दुःख देतात. हे ज्या वेळेला मला विवेकाने कळतं त्यावेळेला माझं वैराग्य, त्या विषयांबद्दल असलं वैराग्य, थोडंसं विवेकजन्य वैराग्य या ठिकाणी वळायला लागतं. म्हणजे अनित्यत्वम, दुःखित्वम आणि मिथ्यात्वम. तिसरी गोष्ट की ज्या वेळेला मला हे कळतं की या सगळ्या विषयांमध्ये अनित्यत्वम आहे, सगळे विषय अनित्य आहेत, सगळे विषय दुःखदायक आहेत किंवा दुःख देणारे आहेत, किंवा थोड्या म्हणजे तिसरी गोष्ट हे मिथ्यात्वम आहे. म्हणजे हे सर्व खरोखरच मला सुख देणारे नाही, मला आनंद देणारे नाहीत. म्हणजे मला काय पाहिजे आयुष्यामध्ये, मला या जन्मामध्ये काय पाहिजे, किंवा कुणालाही फॉर दॅट मॅटर कुठल्याही माणसाला फक्त काय जर पाहिजे असेल तर सुख, समाधान, आनंद, शांतता पाहिजे आहे. पण म्हणून मी या विषयांच्या मागे लागतो, या विषयांना मी जवळ करतो, या विषयांना मी आसक्त होतो, या विषयांना मी अटॅच होतो. आणि मला असं वाटतं की हे विषय मला सुखी, समाधानी आणि आनंद देतील. पण ज्या वेळेला मला विवेकाने कळतं की अरे हे विषय मला कधीही आनंद देणार नाहीत, ते कम्फर्टेबल आयुष्य देतील, कम्फर्टेबल लाईफ देतील, पण कधीही मला ते आनंद, सुख, समाधान आणि शांती देणार नाहीत. म्हणजे थोडक्यात या विषयांचं खरं स्वरूप ज्या वेळेला मला कळतं की मिथ्यात्वम, त्यावेळेला मनुष्याचा विवेकजन्य वैराग्याकडे प्रवास चालू होतो. मग आता ही झाली नुसती थेरी. म्हणजे आता जरी नुसतं मी आज जरी म्हणलो की बाबा हे सगळे विषय अनित्य आहेत, दुःखदायक आहेत आणि मिथ्यात्व देणारे आहेत,
याचा अर्थ लगेचच माझ्याकडे वैराग्य येईलच असं नाही, आणि म्हणूनच यासाठी अभ्यास आवश्यक आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन तु गृह्यते असं भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे की जर मला मन जर शांत करायचं असेल, मन जर आनंदी करायचं असेल, तर त्यासाठी मला वैराग्य हा घटक अतिशय आवश्यक आहे. आणि त्याशिवाय कधीही माझं मन शांत होणार नाही, कधीही माझं मन आनंदी होणार नाही. कारण विवेकजन्य वैराग्य हे फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, ही फिजिकल एंटिटी नाही. विवेकजन्य वैराग्य ही मनाची अवस्था आहे, आणि म्हणून त्यासाठी चंचल मन, अस्थिर मन, या अस्थिर मनामध्ये मला कधीही विवेकजन्य वैराग्य कधीही माझं टिकणार नाही, ते कधीही थांबणार नाही. आणि म्हणूनच मला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि अभ्यास म्हणजे रिपिटेशन नव्हे, दररोज हे पाठ करायचं नाही आणि कुणाला म्हणून दाखवायचं नाही की अरे वैराग्य म्हणजे अनित्यत्वम, दुःखित्वम, मिथ्यात्वम आणि असं आहे. हे फक्त इन्फॉर्मेशन झाली, ही कॉमेंट्री सांगितली झाली. जर मला विवेकजन्य वैराग्य जर पाहिजे असेल तर मला पॅड लावलं पाहिजे, क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे, फास्ट बॉलर्स फेस केले पाहिजेत नेट्स मध्ये, आणि नंतर हळूहळू प्रॅक्टिस करून, अभ्यास करून मला मॅच खेळली पाहिजे. तसंच इथे आहे. जर मला विवेकजन्य वैराग्य पाहिजे असेल तर हे मला आधी समजून घेतलं पाहिजे आणि नंतर प्रॅक्टिस केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आचरण केलं पाहिजे. आणि आचरण कधी हिमालयामध्ये जाऊन आचरण नव्हे, तर जीवनामध्ये जगत असताना, जिथे आहे तिथेच असताना, आहे त्याच माणसामध्ये असताना, आहे त्याच कंपनीमध्ये असताना, आहे त्याच अवस्थेमध्ये असताना मला विवेकजन्य वैराग्य हे अंगात आचरण करून बिंबवलं पाहिजे. त्याच वेळेला हे विवेकजन्य वैराग्य माझ्यामध्ये येईल. आता वैराग्य म्हणजे असा असलेला माणूस नेहमी न हसणारा, अतिशय गंभीर असा असतो का हो? हे आमच्या मनामध्ये अजून एक दुसरी एक हे आहे की विवेकजन्य वैराग्य जर असेल, मला जर विषयांबद्दल असलेलं वैराग्य जर असेल तर तो माणूस अतिशय गंभीर असायला पाहिजे. तर याच्या बरोबर उलट होतं, जर विवेकजन्य वैराग्य असेल तर तो त्या माणसांमध्येच आहे, तो विषयांमध्येच आहे, पण तो त्या विषयांमध्ये राहून सुद्धा अलिप्त आहे, निस्संग आहे, डिटॅच्ड आहे. म्हणजे जसं तो खेळतोय. आपण आजोबा आणि नातू ही गोष्ट आपण अनेक वेळेला ऐकली, आपल्याला आठवत असेल, ती आता परत मी सांगत नाही. पण जसं आजोबा आणि नातू दोघंही फुग्याने खेळत असतात, तसं विवेकजन्य वैराग्य असलेला माणूस हा आजोबा आहे, तो ज्ञानी आहे, त्याला विषयांचं खरं स्वरूप कळालेलं आहे, आणि विषयांचं खरं स्वरूप कळून सुद्धा तो इथे मनसोक्त खेळतो आहे. आणि म्हणून तो कशातही अडकलेला नाही, तो माणसांमध्ये अडकलेला नाही, कारण तो माणसांवर अवलंबूनच नाही. माणसांनी चांगलं म्हणावं, माणसांनी मला चांगलं म्हणलं तरच मी मोठा होतो, माणसांनी सुंदर म्हणलं तरच मी सुंदर आहे, माणसांनी म्हणलं की अरे तू किती छान बोलतोस तरच मी छान बोलतो असं मला वाटतं. जर थोडक्यात माझं सगळं आनंद जर माणसांवर अवलंबून असेल तर मी कसा सुखी होईल, कसा आनंदी होईल? जर माझ्या मनामध्ये इच्छा असतील तर मी कसा आनंदी होईल? म्हणून तो निसंग, म्हणून स्थितप्रज्ञाचं लक्षण ज्याला भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य तोच्यते. हा स्थितप्रज्ञ माणूस आहे. विवेकजन्य वैराग्य असलेला माणूस हा स्थितप्रज्ञ आहे. कारण का की त्याची बुद्धी स्थिर आहे. तो कशातही अडकलेला नाही, पण अडकलेला नसताना सुद्धा तो खेळतो आहे. स्वामीजींनी सांगितलेली ही गोष्ट आपण परत एकदा ऐकू, खूप वेळेला मी सांगितलेली आहे की विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय. तर एक राजा असतो आणि राजाचे एक गुरु असतात, आणि साहजिकच राजाचे गुरु असल्यामुळे ते राज्याच्या हद्दीच्या बाहेर झोपडीमध्ये राहत असतात. त्यांचं दिवसभर दिनचर्या चाललेली असते, अतिशय सिंपल लाईफ, अतिशय शांतपणाने त्यांचं सगळं दिनचर्या चाललेली असते. राजाला ज्या वेळेला प्रॉब्लेम यायचा त्यावेळेला राजा
त्यांच्या गुरूंकडे जायचा, गुरु त्याचं निवारण करायचे, 4 सत्संगाचे बोल त्याला सांगायचे. अशा पद्धतीने आयुष्य चाललेलं असतं. त्यामुळे राजालाही त्या गुरूंच्या बद्दल अतिशय विश्वास असतो की हे अतिशय गुरु सामर्थ्यवान आहेत आणि माझे सगळे प्रॉब्लेम्स, माझे सगळे प्रश्न सद्गुरू सोडवत आहेत. पण एक दिवस त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे, मी इथे राजवाड्यामध्ये राहतोय, सर्व विषय उपभोगतोय, मला कुठलंही कमतरता नाही. राजवाड्यामध्ये कुठलीच कमतरता नसते, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खाणं पिणं चंगळच आहे, संपत्ती वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. तर माझेच गुरु आहेत, तर माझ्या गुरूंना सुद्धा माझ्यासारखंच आयुष्य मिळावं, माझ्यासारख्या सर्व गोष्टी मिळाव्यात या इच्छेनं तो सद्गुरूंकडे जातो आणि सद्गुरूंना म्हणतो की तुम्ही इथे बाहेर झोपडीमध्ये राहण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या बरोबर राजवाड्यात चलावं. सद्गुरू म्हणतात नको नको, मी आहे तिथंच आहे, ठीक आहे, बरा आहे. पण शेवटी राजाचा हट्ट. राजा म्हणतो की नाही नाही, तुम्ही माझे सद्गुरू आहात, माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे, तर तुम्ही माझ्या बरोबर राजवाड्यात चलावं. सद्गुरू म्हणतात ठीक आहे. लगेच रथाला पाचारण केलं जातं. सद्गुरूंना एक छान मोठी रूम दिली जाते राजवाड्यातली. म्हणजे आपल्या सध्याच्या काळामध्ये सर्व सोयींनी उपलब्ध असलेली अशी ती रूम असं आपण म्हणू, ती सद्गुरूंना दिली जाते. त्यांच्या दिमतीला सर्व सेवक असतात, त्यांना पाहिजे ते दररोज पंचपक्वान्नाचं जेवण असतं. अशा या महालामध्ये सद्गुरू स्थानापन्न होतात. दिवस जायला लागतात आणि राजासारखे सगळे सद्गुरू सर्व काही उपभोग घ्यायला चालू करतात. म्हणजे दररोज पंचपक्वान्नाचं जेवण असेल, झोपायला छान गादी असेल, सर्व काही, कुठलीही गोष्ट, कुठलीही इच्छा, कुठलंही काही पाहिजे असेल तर ते लगेच त्यांना पुरवली जायची. लगेच सेवक हजर असायचे की ती त्यांना गोष्ट दिली जायची. कुठलंही त्यांना कमतरता पडू नये यासाठी राजाने पूर्णपणे काळजी घेतलेली असते. म्हणजे विषयांमध्ये सर्व काही, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी राजाप्रमाणेच त्या सद्गुरूंना दिल्या जातात. कारण राजाचीच आज्ञा असते की सद्गुरूंना काहीही कमतरता पडू नये. असे काही दिवस जातात. राजाच्या मनात शंका येते की अरे, हे माझ्यासारखेच दिसतायत, माझ्यासारखेच फिजिकली सर्व काही त्यांचं चालू आहे. म्हणजे माझी दिनचर्या आणि त्यांची दिनचर्या एकच आहे. मी पंचपक्वान्नाचं भोजन करतो, तेही पंचपक्वान्नाचं भोजन करतायत. मीही चांगल्या छान मस्त गादीवर झोपतोय, तेही मस्त छान गादीवर झोपतायत. मला सर्व काही दिमतीला आहे, त्यांना सुद्धा सर्व काही दिमतीला आहे. म्हणजे हे आता या विषयांमध्ये अडकलेले दिसतात, या सगळ्या भोगांमध्ये अटॅच झालेले दिसतायत, आसक्त झालेले दिसतायत. सध्याच्या भाषेत असं म्हणू की वी आर यूज टू ऑल दिस मटेरियलिस्टिक लाईफ. म्हणजेच याच्यामध्ये मला ह्याची सवय झालेली आहे. मला एसीच लागतो. सध्या ऊन वाढत चाललेलं आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, मला एसी शिवाय चालत नाही. मला हे असंच लागतं आणि मला हे असंच असलं तरच मला हे जमतं, अथवा मला हे जमत नाही. ही जी ची भाषा आमची निर्माण होते, ही या सवयीनं निर्माण होते. आम्हाला त्याची सवय लागते. वी यूज टू गेट ऑल दिस थिंग्स सो इझिली. असं राजाला वाटतं की अरे हा, बहुतेक आपल्यासारखेच माझे सद्गुरू हे अखंड विषयामध्ये बुडालेले दिसतायत. त्यांना त्याची सवय लागलेली दिसतेय आणि आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बहुतेक काही आता फरक दिसत नाही. कारण का की तो फिजिकली बघतो, तो वरून बघतो. आणि विवेकजन्य वैराग्य हे फिजिकली नाही, हे मनातून असलेलं वैराग्य आहे, मनातून असलेलं डिटॅचमेंट आहे, मनातून असलेलं निसंग आहे, अलिप्तपणा आहे. गुरु बोलत नाहीत. काही दिवस जातात आणि एक दिवस ते राजाला धडा शिकवायचं ठरवतात. ते म्हणतात की ते शेवटी राजाचेच गुरु आहेत. राजाला एक दिवस आज्ञा करतात की अरे, आपण आज सकाळी फिरायला जाऊ. आणि राजा म्हणतो की हरकत नाही, मला आज वेळ आहे, आपण सकाळी फिरायला जाऊ आणि आपण तेवढाच मला सद्गुरूंचा सहवास लाभेल, सत्संग लाभेल. आणि ते दोघे बाहेर पडतात, रथ काढतात. सद्गुरू म्हणतात रथ कशाला, आपण चालत निघू. हा जरा इकडे तिकडे बघतो की ह्याला चालायची सवय नसते, रथातून नेहमी जायची सवय असते. सद्गुरूंचा काही प्रॉब्लेम नाही, इतके दिवस ते रथातनं फिरत असतात, पण आज सहज त्यांनी चालत ते सुरू करतात.
राजाला काही इलाजच होत नाही, तो सद्गुरूंच्या पाठोपाठ रथ सोडून चालायचा प्रयत्न करतो, चालायला लागतो. काही अंतर जातात, पुढे जातात, सद्गुरू चालत असतात, राजा त्यांच्या पाठोपाठ चालत असतो. शेवटी दुपारची वेळ येते, घाम यायला लागतो, राजा घामेघूम होतो, त्याला तहान लागते. सद्गुरू पाण्याचं नाव सुद्धा घेत नाहीत, पाणी पाहिजे म्हणत नाहीत, तहान लागली म्हणत नाहीत, घाम येतोय म्हणत नाहीत, किती ऊन आहे म्हणत नाहीत, शांतपणानं ते चाललेले असतात. राजाचं मात्र घालमेल होते. राजा ही कॅनॉट कंटिन्यू लाईक दिस. त्याला असं लक्षात येतं की आपल्याला हे शक्य नाही, पण तरी काही न बोलता तो त्यांच्या बरोबर जात असतो, कारण त्याला सवय लागलेली असते. मी विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय याचं उदाहरण देतोय या गोष्टीतून. पुढे जातात, पुढे गेल्यानंतर ज्यावेळेला राज्याची हद्द येते आणि ज्यावेळेला राज्याची हद्द येते त्यावेळेला सद्गुरू सहजतेने राजाची हद्द सोडून पुढच्या राज्याच्या हद्दीत जातात. राजा त्यावेळेला थबकतो, म्हणतो की आता मात्र मी ही माझ्या राज्याची हद्द सोडून मी तुमच्या दुसऱ्या राज्यात येऊ शकत नाही, कारण तिथे मला पकडतील. माझ्या राज्यामध्ये मला सेफ वाटतं, ही माझ्या राज्याच्या हद्द मला सोडू शकत नाही. सद्गुरू म्हणतात की का सोडू शकत नाही? अरे काहीच प्रॉब्लेम नाही, आपण तिकडे जाऊ आणि त्या राज्यामध्ये राहू. तो म्हणतो की मला कसं राज्य सोडून येता येईल? माझी बायका मुलं आहेत, माझी सगळी संपत्ती इथे आहे, माझा सगळा राजवाडा इथे आहे, आणि हे सगळं सोडून मी दुसऱ्या राज्याच्या हद्दीमध्ये येऊ शकत नाही. आणि त्यावेळेला समर्थ सद्गुरू त्याला म्हणतात की राजा, ह्याला विवेकजन्य वैराग्य म्हणतात. तुला असं वाटलं होतं की मी इथे आलो, मी पूर्वी झोपडीमध्ये राहत होतो, माझं अतिशय सिंपल आयुष्य होतं, मी कंदमुळं खाऊन राहत होतो, तिथेही मी आनंदात होतो. मी ज्याला राजवाड्यात आलो आणि राजवाड्यातले भोग भोगायला सुरुवात केली, तुला असं वाटलं की मी आता त्याला अटॅच झालेलो आहे, मी त्याच्यामध्ये आसक्त झालेलो आहे, मला त्याची सवय लागलेली आहे. पण हाच तुझ्या आणि माझ्यातला फरक आहे, आणि हाच फरक हा फिजिकली फरक नाही, हा शरीरानी फरक नाही, हा फक्त मनानी फरक आहे. आणि म्हणून विवेकजन्य वैराग्य हे मनाचं वैराग्य. आज जर मला पंचपक्वान्नाचं जर जेवण मिळत असेल आणि उद्या मला भाकरी मिळत असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, हे विवेकजन्य वैराग्य. आज मी एसी मध्ये झोपत असेल आणि उद्या मी फॅन नसताना सुद्धा मला झोपायला लागतंय अतिशय उन्हाळ्यामध्ये, तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही. शरीर धर्माने घाम येईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही, त्रास होईल, पण त्या त्रासामध्ये कधीही उद्वेग नाही, त्या त्रासामध्ये कधीही कुरकुर नाही, तक्रार नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय. हे विवेकजन्य वैराग्याचं डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे. जय आला किंवा पराजय आला तरी काही प्रॉब्लेम नाही, लाभ आला हानी आली काहीही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये समसमान आहे. हे विवेकजन्य वैराग्याचं आचरण आहे. आणि हे विवेकजन्य वैराग्य हे सगळ्या संतांनी आम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून जर आम्ही समर्थांचं जर आयुष्य जर बघितलं तर आम्हाला लक्षात येईल की विवेकजन्य वैराग्य म्हणजे कसं असतं. आम्ही तुकाराम महाराजांचं आयुष्य जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ते तुमच्या आमच्या सारखेच आयुष्य जगत होते. खरं तर त्यांचं जर प्रोफेशन जर बघितला तर ते लोकांना धन म्हणजे आपण सध्याच्या काळात जे लोन म्हणतो ते लोन देण्याचं काम करत होते, असा त्यांचा हे होता, व्यवसाय होता. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी तो सगळं पूर्णपणे बंद करून एक सिंपल लाईफ त्यांनी स्वीकारलं. याचंच कारण असं आहे की विवेकजन्य वैराग्य म्हणजे त्या पद्धतीचं आचरण असल्याशिवाय, एक सिंपल लाईफ आणि थॉटफुल लाईफ अशा पद्धतीनं आचरण असल्याशिवाय विवेकजन्य वैराग्य आम्हाला येऊ शकत नाही. आणि म्हणूनच विवेकजन्य वैराग्यासाठी अतिशय वेळ लागतो, पण त्यासाठी कधी ना कधीतरी सुरुवात करायला लागते. आणि म्हणूनच आता ह्या प्रस्तावनेनंतर खूप प्रस्तावना झाली, पण मला असं वाटलं की ही प्रस्तावना करणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय हा मला समास करणं जर अवघड आहे, कारण शब्दांनी खूप सांगता येतं, पण आचरणाने ज्या वेळेला आम्ही दाखवतो त्याच वेळेला आम्हाला विवेकजन्य वैराग्य म्हणजे काय हे कळू शकतं. आणि म्हणून जर विवेकजन्य वैराग्य वैराग्य संपन्न जर एखादा पुरुष किंवा मनुष्य जर आम्हाला पाहायचा असेल
तर काय पाहायचं असेल तर त्याचं आचरण पाहणं आवश्यक आहे. तो वागतो कसा, तो बोलतो कसा, त्याचं आचरण कसं आहे, तो प्रसंगामध्ये कसं वागतो, याच्यातून आम्हाला कळतं की तो मनुष्य विवेकजन्य वैराग्याने वागतो का नाही, तो का त्याचं वैराग्य हे अतिशय स्मशान वैराग्यासारखं आहे का, हे आम्हाला लगेच तिथे कळू शकतं. आता या प्रस्तावनेनंतर आपण समास वाचूया. समास कळायला त्यामुळे आता सोपा जाईल. समास चौथा, विवेक वैराग्य निरूपण श्रीराम. महत भाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाहीसे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की विवेक नाही पण वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे मगाशी जो आपण म्हणलेलं होतं की जो केस आपण घेतली होती की मला आता काहीही भोगायचं नाही, मला आता काहीही नको. म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्या जवळच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्या 10-14 दिवसामध्ये जे आम्हाला आलेलं जे वैराग्य आहे, ते वैराग्य म्हणजे तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. म्हणजे ते विवेकानं आलेलं वैराग्य नाही, पण ते वैराग्य आलेलं आहे. कारण का की त्यावेळेला आम्हाला काहीही अन्न गोड लागत नाही, आमचं मन एकदम ब्लॉक झाल्यासारखं आम्हाला वाटतं, आम्ही कुठलाही विचार करू शकत नाही, आम्हाला कुठं जावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, एक आमच्या आयुष्यामध्ये एक व्हॅक्यूम किंवा पोकळी आल्यासारखं वाटतं. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की असं जे वैराग्य आहे ते वैराग्य नुसतं वैराग्य आहे, तात्पुरतं आहे, ते विवेकजन्य वैराग्य नाही. आदळते, आफळते, कष्टी होते, दुःखी होते, ऐकते, देखते, येते, वैराग्य तेनेच. म्हणजे हे असं जे आलेलं वैराग्य आहे ते आम्हाला दुःखानं, कष्टानं, म्हणजे कधी आमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं, कधी आमच्या आयुष्यामध्ये त्रास निर्माण झाला, तर आम्ही फ्रस्ट्रेट झालो की त्यावेळेला जे वैराग्य येतं ते तसं आलेलं वैराग्य आहे. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे सांगडी, संसार सांडूनी देशदडी, होये तेनेच राम. आणि म्हणून आम्हाला प्रपंचामध्ये असताना अनेक संकट येतात, अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि आम्हाला सगळं नको नकोस वाटतं. आम्हाला ह्या संसार नकोसा वाटतो, आम्हाला हे विषय नकोसे वाटतात. आणि आम्हाला संसार सोडून, खरोखर प्रपंच सोडून आम्हाला कधी कधी वैराग्य घ्यावंसं वाटतं. म्हणजे थोडक्यात आम्हाला कपडे चेंज करावेसे वाटतात, म्हणजे संन्यासाचे कपडे घालावेसे वाटतात, असं समर्थ म्हणतात. देशधडी होय तेणे. म्हणजे आम्ही हे सोडून दुसऱ्या देशाला जावं, म्हणजे इथं सोडून आम्ही हिमालयात जावं, आम्ही संन्यासाचे कपडे करावेत, म्हणजे संन्यास घ्यावा. पण संन्यासाचे कपडे घालणं म्हणजे संन्यास नव्हे, संन्यासाचे कपडे घालणं म्हणजे विवेकजन्य वैराग्य नव्हे. ते तर अजून जास्त डेंजरस आहे, कारण कपडे संन्यासाचे आहेत पण विषय डोक्यामध्ये, विषयांचं चिंतन आहे, ते तर अजून जास्त डेंजरस आहे. आणि म्हणून तशा पद्धतीचं जर वैराग्य असेल तर तो खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे, असं समर्थ म्हणतात. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा सिद्धा. कारण समर्थ इथे म्हणतात की आम्हाला वाटतं की तो तात्पुरतं मला बरं वाटतं. बघा, आम्ही सुद्धा वेकेशनला गेलो, एक खूप आम्ही वर्षभर खूप काम केलं आणि आम्हाला जरा चेंज पाहिजे. सध्याच्या काळामध्ये चेंज हा आवश्यक आहे. आणि आम्ही चेंज म्हणून काय करतो, चेंज होण्यासाठी आम्ही कुठेतरी फिरायला जातो, कुठेतरी वेकेशनला जातो. म्हणजे आहे त्या दिनचर्येपासून आम्ही दुसरी दिनचर्या घेतो आणि तेवढ्यापुरती आमची चिंता सुटल्यासारखी आम्हाला वाटते. तेवढा चिंता होती, याच्यातून मी पळालोय का काय, त्याच्यातून मला मोकळं झालंय का काय, असं मला वाटतं. समर्थ म्हणतात हे टेम्पररी आहे. हे ऍक्च्युली आपल्या सध्याच्या मॅनेजमेंटच्या टर्म्स मध्ये ही फ्लाइट मेंटॅलिटी आहे. मी याच्यातून पळून फेस करू शकत नाही, डायरेक्टली फेस करू शकत नाही, हेड ऑन घेऊ, पळून जातो, थोडंसं वेकेशन घेतो, थोडंसं चेंज करतो आणि मी परत त्याच ठिकाणी येतो, तात्पुरता बरा होतो. आणि म्हणजे थोडक्यात जर एखाद्याला जर रोग झालेला असेल, आपण असं म्हणू की शुगर असेल, डायबिटीस असेल, तर त्याला जर डायबिटीस झाला तर तो थोडंफार गोळ्या घेतो, थोडंफार त्या काही दिवस गोड खायचं कमी करतो,
आणि शुगर ओके झाल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे माझा रोग पळाला, पण परत तो खायला लागल्यानंतर, त्याचं रुटीन चेंज केल्यानंतर, त्याचं एक्सरसाइज कमी झाल्यानंतर परत रोग जसा आहे तसाच होतो. तसंच हे वैराग्यच आहे. म्हणून समर्थ इथं आम्हाला स्पष्ट सांगतात की अशा पद्धतीने जर आमचं आलेलं जर वैराग्य असेल तर ते वैराग्य टिकणार नाही. अशा पद्धतीने जर आमच्या मनामध्ये जर विषयांबद्दल डिटॅचमेंट आमच्यामध्ये, आम्ही विषयांपासून अलिप्त झालो असतो किंवा विषयांबद्दल आम्हाला वैराग्य तर ते आम्हाला टिकणार नाही. आवाज कट होतोय दुसरी भीती दादा. समर्थ सांगतात की परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरुच ऐसे सिद्धा. समर्थ म्हणतात की असा जर एखादा माणूस, म्हणजे थोडक्यात समर्थांनी अशा लोकांचं एक्झाम्पल सगळ्यांचं परत एकदा एक 2 मिनिटात जॉईन करतोय. हॅलो, येतं ऐकू? आता ऐकू येतं ना? ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. मी परत एकदा शेअर करतो. थोडस वायफायचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळं फार काय प्रॉब्लेम नव्हता, थोडसच एक दोनच शब्द ऐकले नाहीत. आणि काय होतंय की हे वायफाय कनेक्शन मध्ये जर एखादा 2 मिनिटं जर हे कनेक्शन डिस्कनेक्ट झालं तर तुम्हाला ते ऐकू येणार नाही. पण हा थोडासा फायबरचा प्रॉब्लेम आहेच, त्यामुळं मी आता दुसरं एक कनेक्शन वापरतोय. पण आपण बघूया. तो चिंतेपासून सुटला, पराधीन ती पासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा रावा. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे राम.
म्हणून समर्थ इथे एक वॉर्निंग देतात की ज्यांना जे असे थोडस या विषयांबद्दल संकटांना भिवून किंवा फ्रस्ट्रेट होऊन किंवा या गोष्टी टाळण्यासाठी संन्यास घेतात, म्हणजेच वैराग्याचा मार्ग अवलंबतात, ते ऍक्च्युली काय होतात तर ते एखाद्या वेळेस भ्रष्ट होण्याची शक्यता असते, नष्ट होण्याची शक्यता असते. याचं कारण काय की ते शब्द सांगतात की जसं गुरं मोकळी होतात, गुरं जशी सैराट सुटतात, गुरं जशी त्यांना कुठलंही त्यांना कंट्रोल नसतो, तसं अनकंट्रोल्ड बिहेवियर असं आमच्यामध्ये येऊ शकतं. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की जर आम्ही विवेकजन्य वैराग्य घेतलं नाही, विवेकाने जर वैराग्य घेतलं नाही, म्हणजे थोडक्यात काय की संन्यास जर घ्यायचा असेल, आणि संन्यास म्हणजे भगवी वस्त्र नव्हे, प्रपंचामध्ये राहून, कारण भगवंतांनी सुद्धा आम्हाला 4थ्या अध्यायात का 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की नित्य संकल्प संन्यासी हा शब्द वापरलेला आहे. नित्य संकल्प संन्यासी हा एक जी संकल्पना भगवंतांनी मांडलेली आहे गीतेमध्ये, की संन्यासी हा नुसता कपडे बदललेला माणूस नाही, हा तर विचाराने नित्य संकल्प संन्यासी असं म्हणलेलं आहे, की ज्याच्याकडे संकल्पाचा त्याग, संकल्पाचा संन्यास, असं त्याला नित्य संकल्प संन्यासी म्हणले. म्हणजे प्रपंच आणि संन्यास असं त्याला फरक केलेला नाही, तर प्रपंचामध्ये राहून सुद्धा जर एखाद्याच्याकडे संकल्पाचा जर संन्यास असेल तर तो संन्यासीच आहे, त्याच्याकडे विवेकजन्य वैराग्यच आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की जर तसं जर नसेल, म्हणजे फक्त फिजिकली मी संन्यास घेणार आहे, म्हणजे मला विषया कंटाळा आलेला आहे, मला हे सहन होत नाही, संकटांमुळे जर मला वैराग्य आलेलं आहे, तर ते वैराग्य मी जर संन्यास घेतला तर फक्त तो शरीराचा संन्यास होईल, तो फक्त कपड्यांचा संन्यास होईल. आणि असा झालेला माणूस मोकाट, म्हणजे मनाने मोकाट होऊ शकतो, तो नष्ट भ्रष्ट होऊ शकतो. आणि जसं कंट्रोल्ड अनकंट्रोल्ड जसं जनावर असतं, तशी म्हणजे थोडक्यात त्याचं अधःपतन होतं, मनुष्याचं अधःपतन होऊन तो जनावर होऊ शकेल. सीमाच नाही सैराट गुरु जैसे श्रीराम, म्हणजे गुरु म्हणजे इथे हा शब्द समर्थाने वापरलाय की गुरु आपण म्हणतात ना, तसं त्या माणसाचं होण्याची शक्यता आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की विवेकविण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे श्रीराम. म्हणून समर्थ इथं आम्हाला स्पष्टपणाने सांगतायत की जर वैराग्य जर असेल तर ते विवेकजन्य वैराग्यच पाहिजे. कारण विवेक विण वैराग्य जर असेल तर ते अविवेकानी अविचारानी ते पूर्णपणे अनर्थाला कारणीभूत होतं. आणि ते दोन्हीकडे, म्हणजे तो माणूस प्रपंचामध्ये सुद्धा अपयशी होतो आणि तो माणूस परमार्थामध्ये सुद्धा अपयशी होतो. अवघे व्यर्थची गेले तोहीकडे श्रीराम, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम. म्हणून इथे समर्थ म्हणतात, पहिल्यांदा समर्थांनी विवेकावर भर दिलेला आहे, विचारावर भर दिलेला आहे, की अशा माणसाला प्रपंचही साधत नाही, परमार्थही साधत नाही, अवघे त्याला जगायला सुद्धा नीट येत नाही, व्यर्थ होतं. अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम. कारण का की तो दांभिक होतो. बघा तुम्ही विचार करा की हे जे विवेकजन्य वैराग्य आहे जे इतकं महत्वाचं आहे, की विवेकजन्य वैराग्य असल्याशिवाय कुठलेच गुण, दैवी गुण आमच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे ज्ञानी भक्त 13व्या अध्यायामध्ये जे आले असलेले गुण आहेत की अमानित्वम अदंभित्वम, हे गुण हे विवेकजन्य वैराग्याशिवाय होऊ शकत नाहीत. जर ते नुसतं वैराग्य असेल, अविवेकी वैराग्य असेल, तर तो माणूस दांभिक होतो, स्प्लिट पर्सनॅलिटी, म्हणजे तो आतून एक असतो आणि वरून वेगळा दाखवतो. म्हणजे आतून तो विषयांचं चिंतन करतोय, पण वरती त्यानं वस्त्र घातलेली आहेत, संन्यासाची वस्त्र घातलेली आहे. आणि म्हणून जर आम्हाला भक्ताचं जर गुण बघितले, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच, हे सुद्धा विवेकजन्य वैराग्यानेच होऊ शकते.
किंवा अभयम सत्व संस्कृती हे जेव्हा दैवी गुण बघितले ते सुद्धा विवेकजन्य वैराग्यामुळेच येऊ शकतात. आणि म्हणून विवेकजन्य वैराग्य हे अतिशय महत्वाचं आहे सगळ्यांच्यासाठी. हे समर्थ इथं पुन्हा पुन्हा आम्हाला इथे सांगतात. परत म्हणतात की काम व्यर्थची ज्ञान बडबडला परी वैराग्य योग नाही घडला जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे सदाम. आता समर्थ काय म्हणतात की नुसतं विवेक आहे आणि त्याला आचरण नाही. बघा की काम व्यर्थची ज्ञान बडबडला म्हणजे वैराग्य म्हणजे काय मला अगदी पूर्णपणे माहितीये आणि मी मोठ्या प्रमाणावर बोलू शकतो, मोठ्या प्रमाणावर निरूपण करू शकतो, मोठ्या प्रमाणावर प्रवचन देऊ शकतो, पण आचरण नाही. जो माणूस बोलतो आणि त्याचं आचरण नसेल तर त्या माणसाचं उदाहरण जैसा तो माणूस विवेकाने नुसतं फक्त बोलतोय म्हणजे शाब्दिक ज्ञान असेल तर तो विवेकजन्य वैराग्य त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. त्यानं वैराग्यावर बोलूच नाही, कारण त्याला वैराग्य म्हणजे काय हेच माहिती नाही. वैराग्य कशाशी खातात आणि विवेकजन्य वैराग्य काय आहे आणि त्याच्या त्यानं आचरण केलेलं नाही, अभ्यास केलेला नाही, तो फक्त शाब्दिक बोलतो. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे श्रीराम. वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान लोभदंबे घोळसून कासावीस केला श्रीराम. जर नुसतंच ज्ञान आहे आणि वैराग्य नाही त्या माणसामध्ये अभिमान निर्माण होतो. त्या माणसामध्ये फक्त तो, कारण का की तो ज्यावेळेला वैराग्याबद्दल बोलतो त्यावेळेला सगळेजण म्हणतात की अरे हा किती विवेकजन्य वैराग्य संपन्न असलेला माणूस आहे, कारण तो बोलतोय पण तो वागतोय कसा आहे आम्ही बघितलेलं नाही, त्याचं आचरण कसं आहे आम्ही बघितलेलं नाही. तो त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याची परीक्षा कधी होते? त्याची परीक्षा ज्या वेळेला होते की त्याच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला प्रसंग येतात, त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या संकट येतात त्यावेळेला तो वागतो कसा, त्याचं आचरण कसं आहे, त्याची परीक्षा म्हणजे विवेकजन्य वैराग्याची परीक्षा त्या प्रसंगामध्ये होते. आणि त्या प्रसंगामध्ये खरोखर जर तसा असेल तरच तो टिकू शकतो, नसेल तर तो फक्त शाब्दिक बोलणारा वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थचे अभिमान, फक्त त्याच्यामध्ये अभिमान येतो, फक्त तो त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे तोच आत कासावीस होतो असं समर्थ म्हणतात. कारण त्याला लक्षात येतं की अरे मी फक्त बोलतोय, याप्रमाणे मी काहीही आचरण केलेलं नाही, मी फक्त बोलतोय, मी बोल घेवडा आहे. आणि म्हणून तो म्हणतात की लोभदंबे घोसळून कासावीस केला असला. म्हणून त्या माणसाचा दुसऱ्यांना फायदा होत असेल एखाद्या वेळेस, तो माणूस ज्ञानी असल्यामुळे तो सगळ्यांना सांगत असेल की वैराग्य कसं आहे, विवेकजन्य वैराग्य कसं आहे, त्याच्या सांगण्यामुळे इतरांना विवेकजन्य वैराग्य येत असेल कदाचित, पण त्या माणसाला त्याचा काहीही एक उपयोग होत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की लोभदंबे घोळसून कासावीस केला श्रीराम. स्वान बांधले तरी भुंके तैसा स्वार्थ मुळे थिंके पराधीन देखो न सके स्वाभिमान श्रीराम. त्याची अवस्था कशी सांगतात बघा की कुत्रा जर बांधलं तरी तो भुंकत राहतो, तसं या माणसामध्ये निस्वार्थपणा नाही. बघा निस्वार्थपणा हा मनाचा, वैराग्य अलिप्तपणा हा मनाचा गुणधर्म आहे, डिटॅचमेंट हा मनाचा गुणधर्म आहे. आणि तो त्याच्यामध्ये नसल्यामुळे, त्याचं त्यानं आचरण केलेलं नसल्यामुळे तैसा स्वार्थमुळे थिंके पराधीन हो पराधिक देखो न सके स्वाभिमाने. त्यामुळे तो काय करतो, त्याच्याकडे स्वाभिमान येतो, अभिमान येतो. कारण का की त्याच्याकडे तो फक्त स्वार्थी होतो, माझा स्वार्थ कशात येईल ते बघतो. विवेकजन्य वैराग्य असलेला माणूस हा निस्वार्थी आहे, अलिप्त आहे, निस्संग आहे. आणि म्हणून समर्थांनी त्याला उपमा दिलेली आहे की जर तो माणूस जर बोलत असेल आणि त्याच्यामध्ये वैराग्याचं आचरण नसेल तर जसा कुत्रा बांधलेला नुसता फुंकत राहतो तसा तो शब्दांनी फुंकत राहतो. म्हणून इथे म्हणतात की त्याचाही काही एक उपयोग नाही. हे एके विण एक त्याने उगाच वाढे शोक आता वैराग्य आणि विवेक योग ऐका श्रीराम. आता हे सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की आता खरं ऐका, म्हणजे विवेकजन्य वैराग्य किंवा वैराग्य संपन्न पुरुष
कसा असतो आणि हे आम्हाला सगळ्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे. कुठे मनामध्ये का तर विवेकाने मनाने विचाराने तो त्याच्यामध्ये वैराग्य आलेला आहे. आणि वैराग्य आले म्हणजे काय की वैराग्य प्रपंच तुटला. एकच उदाहरण म्हणजे त्यानं इम्प्लिमेंटेशन केले का नाही कसं करणार, तो कसा वागतो त्याच्यावर केलं करणार की वैराग्य प्रपंच तुटला की त्याच्यामध्ये वैराग्य त्याचा प्रपंच हा तुटला म्हणजे तो प्रपंचामध्येच आहे बघा. म्हणून प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका हे ज्यावेळेला समर्थाने याच दशकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ आम्हाला कधीही प्रपंच सोडायला सांगितलेला नाही, तर प्रपंचामध्ये असूनहीच प्रपंच तुटला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कसं वैराग्य म्हणजे थोडक्यात काय की प्रपंचामध्ये राहून अलिप्तपणानं निस्संगपणानं प्रपंच करायचं आहे. आणि हे कसं वैराग्यानं विवेकानी ज्या वेळेला अनित्यत्वम दुःखित्वम मिथ्यात्वम असं ज्या वेळेला आम्ही या विषयांचं खरं स्वरूप जाणून घेऊ, असं ज्या वेळेला प्रपंचाचं खरं स्वरूप आम्ही ज्या वेळेला जाणून घेऊ, त्याच वेळेला समर्थ म्हणतात की विवेकानी विचार केल्यामुळे विवेके अंतरी सुटला वैराग्य प्रपंच तुटला. म्हणजे या पहिल्यांदा काय झालं तर पहिल्यांदा विवेक निर्माण झाला, विवेकानी त्याचा विचार केला, विषय काय हे समजून घेतलं आणि मग त्याचं वैराग्य निर्माण झालं. वैराग्य उदयाला आलं आणि ते वैराग्य धगधगत वैराग्य दररोज असणारं वैराग्य विवेकजन्य वैराग्य त्याच्यामुळे काय जर निर्माण झालं असेल तर त्याच्या प्रपंचामध्ये राहूनच त्याच्यामध्ये एक अलिप्तता आली, एक डिटॅचमेंट आली आणि म्हणून काय झालं अंतर्बाह्य मोकळा झाला. म्हणजे आतून आणि बाहेरून. बाहेरून म्हणजे काय तर बाहेरून त्याला कुठलीही इच्छा नाही, बाहेरून त्याला म्हणजे आता बघा मगाशी जे उदाहरण सांगितलं ती गोष्ट सांगितली की बाहेरून त्याला काही नाही, त्याला 3 BHK मध्ये ठेवा तो आनंदी आहे, त्याला 2 BHK मध्ये ठेवा तो आनंदी आहे, त्याला AC रूम द्या तो आनंदी आहे, त्याला गादीवर झोपवा तो आनंदी आहे, खाली झोपवा तो आनंदी आहे, त्याला पंचपक्वान्नाचं जेवण द्या तो आनंदी आहे, भाकरी खायला लागली तरी आनंद आहे. तो कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही तो तक्रार नाही, त्याला त्याच्या गरजा अतिशय कमी आहेत, त्याचं आयुष्य अतिशय सिंपल आहे. म्हणून हा बाहेरून मोकळा झाला. बघा म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला किती प्रॉब्लेम सांगतो, किती आम्ही कटकट आहे असं दाखवतो, किती त्रास होतो, त्या माणसाला कधीही त्रास होत नाही. का तर तो बाहेरून मोकळा झाला आहे. नुसता बाहेरून मोकळा झालेला नाही तर तो आतूनही मोकळा झालेला आहे. म्हणजे तो अंतःकरणाने म्हणजे मनानेही मोकळा झालेला आहे, तो मनाने डिटॅच्ड आहे, तो कुठेही अटॅच नाही. म्हणजे काय की जसं पद्मपत्र बिभाम बसा म्हणजे जसं कमळाचं पान असेल किंवा आळवाचं पान असेल त्याच्यावर जर पाणी पडल्यानंतर ते पाणी राहत नाही, तसं तो आतून मनापासून तो मोकळा झालेला आहे. तो कुणालाही अटॅच नाही, तो आहे तिथेच, आहे त्याच माणसात, आहे त्याच प्रसंगामध्ये, आहे त्याच सगळ्या प्रपंचामध्ये, पण तो आतून आणि बाहेरून मोकळा झालेला. तो कसा आहे तो निस्संग आहे. आणि म्हणून त्याला शब्द वापरलाय समर्थांनी, ते इतकं सोपं नाही, तो योगी आहे. आणि योगी म्हणजे काय की तो स्वतः युज धातू वापरला इथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विषय काय नवीन नाही, योगी म्हणजे युज धातू तो कुणाशी जोडलेला आहे, तो त्या परब्रह्म परमात्म्याशी सदैव जोडलेला आहे. म्हणून तो योगी आहे. तो विवेकजन्य वैराग्याने का वागू शकतो तर तो अटॅच नाही, तो निस्संग आहे, तो अलिप्त आहे. आणि म्हणूनच तो विवेकजन्य वैराग्य असलेला, निस्संग असलेला, अलिप्त असलेला योगी आहे. आणि म्हणून इथे हा परत एकदा मी वाचतो की विवेके अंतरी सुटला वैराग्य प्रपंच तुटला अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी सुद्धा. म्हणून तो खेळा ऐसा प्रपंच मानावा हाची सुबोध गुरुचा. बघा सगळ्या संतांनी हे सांगितलेलं आहे की मग काय, मग आयुष्य म्हणजे खेळ होतो, एक मस्तपैकी खेळ होतो, एक लाईफ इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. तो जस्ट फक्त खेळत बसतो, त्याला कधीही प्रॉब्लेम येत नाही, त्याला कधीही संकट वाटत नाही, त्याला कधीही प्रॉब्लेम वाटत नाही. कारण का की तो आतून बाहेरून मोकळा झालेला आहे.
आम्ही या प्रपंचाला जास्त महत्व देतो, आम्ही या ज्या विषयांना जास्त महत्व देतो, पण त्याच्या अंतरी त्याच्या मनामध्ये या विषयांना काहीही किंमत नाही. अनित्यत्वम दुःखित्वम मिथ्यात्वम इति जैसे मुखे ज्ञान बोले. आणि म्हणून मग तो कसा असतो बघा, जैसे मुखे ज्ञान बोले तैसेची सर्व क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले सुचितवंत श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे ही इज ऍज व्हेरी व्हेरी ट्रान्सपरंट. जसं आत आहे तसं बाहेर आहे, जसं तो बोलतो तसं तो करतो, अजिबात दांभिकपणा नाही. जसं त्याच्या बोलण्यामध्ये जे काही आहे ते सत्य आहे आणि तशाच पद्धतीने त्याचं आचरण चालू आहे. आम्ही बऱ्याच वेळेला कसं करतो की आम्ही कुणापासून काहीतरी दडवायचा प्रयत्न करतो, त्याला दडवायचं काहीच कारण नाही. म्हणून तो अतिशय निस्संग असल्यामुळे, तो अतिशय ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याचं लाईफ अतिशय सिंपल होतं. लाईफ बिकम सो सिंपल. जैसे मुखे ज्ञान बोले तैसेची सर्व क्रिया चाले. आणि त्याच्याकडे काही दुसरं बोलायला नाहीच आहे. कधीही तुम्ही त्याच्याकडे गेला तर ज्ञानाशिवाय, परमेश्वराशिवाय त्याच्याकडे बोलायला बाकी काहीच नाही. कारण त्यानं बाकी काहीच केलेलंच नाही किंवा त्यानं बाकी सर्व काही सोडून दिलेलं आहे. आणि जसं तो बोलतो तसंच त्याची क्रिया करतो. आणि म्हणून त्याच्याकडे लोक पाहताना, सुचिस्मंत म्हणजे सगळी लोक ज्याला पाहतात, समाज ज्यावेळेला त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला सगळेजण आश्चर्यचकित होतात की अरे हा असं वागू कसा शकतो, हा असा बोलू कसा शकतो, हा इतका निस्संग कसा आहे, हा इतका सिंपल कसा आहे. आम्हाला कधी किती वाटलं, कारण का की आम्ही इट इज नॉट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन इन विवेकजन्य वैराग्य. म्हणून अभ्यास लागतो, यासाठी वेळ घालावा लागतो, याच्यासाठी आचरण आवश्यक आहे. आणि म्हणून हे सगळं ज्याला बाकीचे माणसं बघतात, समाज बघतात आणि त्याला आचरण करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यावेळेला ते चकित होतात. दीक्षा देखोनी चकित झाले सुचिस्मंत श्रीराम. तो कसा आहे दाखवतात परत की आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही श्रीराम. म्हणून तो बघा कसा आहे बघा. म्हणजे संबंध सगळं दासबोध किंवा सगळा भगवद्गीता इथे एका 3-4 ओव्यांमध्ये अतिशय ठासून भरलेली आहे. तो कसा आहे, आस्था नाही त्रैलोक्याची, त्याला कुठल्याही संबंध त्रैलोक्य बघा. म्हणजे विषय नुसते म्हणले नाहीत, एक विषय नाही, 2 विषय नाही, 3 विषय नाही, संबंध सगळ्या सृष्टीची, त्रैलोक्यायर नथिंग अशी त्याची अवस्था आहे. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची. ही स्थिती आहे मनाची स्थिती आहे, हे मनाचा गुणधर्म आहे, स्थिती बाणली वैराग्याची. आणि मग तसं असेल बसायला पाहिजे. म्हणजे असा जर माणूस युक्त माणूस आहे, मग त्याला काहीच खरं मिळवायचं नाहीये, त्याला काहीच नकोय, आस्था नाही त्रैलोक्याची, म्हणजे त्याला काहीही नकोय, आम्हाला पाहिजे, आय वॉन्ट समथिंग, आय डिझायर समथिंग. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी, ते माझ्याकडे नाही म्हणून ते मिळवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, मी कर्म करतो. मग जर असा जर माणूस असेल की त्याच्याकडे त्याला काहीच मिळवायचं नाही, जो सर्व काही, त्याला त्याची अवस्था कशी आहे, स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. मग त्याला जर काहीच मिळवायचं नसेल तर तो खरं त्याला काहीच काम करताना तो दिसला नाही पाहिजे, तो एका जागेवर शांत बसला पाहिजे. पण इथं म्हणतात की ते बरोबर उलट आहे, यत्न विवेक धारणेची सीमा नाही श्रीराम. असाच माणूस खूप काम करताना दिसतो, असाच माणूस अनेक प्रयत्न करताना दिसतो, असाच माणूस विवेकाने वागताना दिसतो, असाच माणसामध्ये प्रचंड धैर्य असतं. कारण का की त्याला घाबरायचं कारणच नाही. बरं, तो प्रयत्न का करतो, तर कारण का की निष्काम कर्मयोगानं जगण्याची त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून तो काय करतो की आता पुढच्या समासामध्ये ते येणार आहे की तो काय करतो, फक्त काम करत राहतो, त्याच्यातनं रिझल्ट काय येणार आहे त्याला घेणं देणं नाही. ते काम झालं तरी त्याला काही हरकत नाही, नाही झालं तरी त्याला काही हरकत नाही. म्हणजे निष्काम कर्मयोग त्याच्यामध्ये अतिशय पूर्णपणे भिनलेला असल्यामुळे, त्याच्यामध्ये त्याचं आचरण झालेलं असल्यामुळे, त्याचं विवेक धारणा तशी असल्यामुळे यत्न विवेक धारणेची सीमा नाही. म्हणजे बघा, आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या
कंपनीमध्ये सुद्धा हे किती महत्वाचं आहे बघा. आम्हाला टेन्शन काय येतं तर आम्ही रिझल्टकडे बघतो. आम्हाला टेन्शन काय येतं की आम्हाला हे या टाइम मध्ये जमेल का नाही, आमच्याकडून होईल का नाही, आमच्या मनामध्ये इन्सेक्युरिटीची भावना असते की हे होईल का नाही, जर हे नाही झालं तर मला कंपनीमधून काढतील का काय, कारण सध्या अवस्था बेकार आहे कंपनीमध्ये. तर अशी सगळी आमच्यामध्ये इन्सिक्युरिटीची भावना असते, टेन्शनची भावना असते, भीतीची भावना असते. म्हणून आम्ही काम करू शकत नाही, आम्ही फोकस करू शकत नाही, आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. जन्य वैराग्य असलेल्या माणसाला काहीच मिळू आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठलंही टेन्शन नाही. त्याला काहीही मिळवायचं नाही. त्यामुळे तो म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की अरे अर्जुना, मला काहीही या जगामध्ये मिळवण्यासारखं शिल्लकच नाही. नवे नवे मला काहीही मिळवायचंही नाही. जसा अज्ञानी माणूस असतो तसा भगवंत बघा तुम्ही महाभारतामध्ये भगवंतांनी किती प्रयत्न केले, किती वेगवेगळ्या पद्धतीने धारणेची सीमा नाही श्रीराम. समज बघा, यज्ञ विवेक धारणेची सीमा नाही श्रीराम. संगीत रसाळ हरिकीर्तन तालबद्ध तानमान प्रेमळ आवडीचे भजन. विवेकजन्य वैराग्य असलेला माणूस कसा दिवस काढतो ते समर्थन येतं. सांगितलं आहे. कारण त्याला तर आता काही मिळवायचं नाहीये, स्वतःसाठी त्याला काही मिळवायचं नाही, पण तो सगळ्यांसाठी समाजासाठी लोकसंग्रह करतो. आणि मग लोकसंग्रह करताना तो कसा वेळ घालवतो. दादा ऐकू येत नाही, कट होतोय आवाज. एक 2 मिनिटं आपण प्रयत्न करूया आणि नाहीतर मग मी हे चेंज करतो. कारण थोडासा ह्याचाच प्रॉब्लेम आहे, वायफायचाच प्रॉब्लेम आहे, सिग्नलचाच प्रॉब्लेम वाटतोय. तर इथे संगीत रसाळ हरिकीर्तन तालबद्ध तानमान म्हणजे तो अशा पद्धतीने वेळ घालवतो. वेळ घालवतो म्हणजे काय की लोकसंग्रह मेवा असते. लोकांना तो परमेश्वराच्या जवळ नेण्यासाठी तो रसाळ हरिकीर्तन करेल, तो प्रवचन करेल, तो भजन करेल. कारण का की त्याच्यामध्ये असलेलं विवेकजन्य वैराग्य हे पूर्ण विवेकजन्य वैराग्य नाही, तर त्याला विषयांपेक्षा तो परमेश्वर जास्त व्हॅल्युएबल आहे. आणि तो परमेश्वराच्या जवळ जास्त गेल्यामुळे, परमेश्वराशी तो एकरूप झाल्यामुळे, परमेश्वराबद्दल त्याला ज्ञान आल्यामुळे तो सगळ्यांना परमेश्वराचं महत्व, परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं कीर्तन करत त्याचं आयुष्य तो घालवतो. आणि म्हणून तो माणूस, म्हणून आम्ही म्हणतो की सत्संगामुळे आम्ही चेंज होतो. याचं कारण असं आहे की असा माणूस हा अतिशय पॉवरफुल असतो, कारण त्याच्या आचरणामधून तो जाणून देतो, आचरणामधून तो दाखवून देतो की अरे तो स्वतः जर इतका जर परमेश्वराच्या आवडीचं, परमेश्वराच्या प्रेमाने, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तो रसाळ कीर्तनामध्ये भजनामध्ये जर तो गंगला असेल, गुंतला, सगळं सोडून ते तल्लीन झाला असेल, बाकीचे सर्व लोक सुद्धा तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रमेय प्रत्ययाचे श्रीराम. म्हणून तो त्याच्या सत्संगामध्ये आल्यानंतर अनेक लोक सन्मार्गाला लागतात. कारण विवेकजन्य वैराग्य तो नुसता सूर्य कधी आम्हाला थांबवता येत नाही. सूर्य आल्यानंतर कधी अंधार तिथे राहत नाही, सूर्याचं तेज कधी लपवता येत नाही. तसं विवेकजन्य वैराग्य असलेला जो पुरुष असेल, माणूस असेल, मनुष्य असेल, त्याचं तेज कधी लपत नाही. त्याचं प्रेम, भगवंताबद्दल असलेलं प्रेम कधी लपत नाही. आणि म्हणून तो ज्यावेळेला समाजामध्ये येतो तो सगळ्यांना सन्मार्गामध्ये ऑटोमॅटिकली लावतो. तो त्याला लावायसाठी कारणच करायला लागत नाही. त्याला पाहूनच, त्याला बघूनच अनेक लोक त्या सन्मार्गावर चालायला लागतात. सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला,
प्रसंग पाहिजे कळला कोणी एक राम. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान ज्ञान संध्या भगवत जन पुण्यमार्ग राम. असं हे जे आहे प्रखर वैराग्य हे उदासीन आहे. कशा बाबतीत तर प्रपंचा बाबतीत उदासीन आहे, विषयांच्या बाबतीत उदासीन आहे, पण त्याच्याकडे ब्रह्मज्ञानाचा प्रत्यय आहे. ब्रह्मज्ञानाचं ऍक्च्युली त्याच्यामध्ये अनुभव आहे. आणि म्हणून त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग त्याच्यानंतर स्नान सध्या भगवत जन पुण्यमार्ग हा पुण्यमार्ग आहे. विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हे एकांड पिसे शब्द ज्ञान आपण हे आपण पाहिलेलं होतं पूर्वी. म्हणून विवेक आणि वैराग्य तोच जाणीचे महत्त्व साधूच साधला जाऊ शकतो. आणि म्हणून इथे समर्थ हा आपला चौथा समाज संपवतात. आज आपण आता इथेच थांबूया. आज थोडासा वायफायचा जास्त प्रश्न वाटतोय, आवाजाचा प्रश्न वाटतोय. आपण इथेच थांबू. जर काही क्वेश्चन आन्सर असतील तर ते आपण पाहू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे परत लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ आपण अनम्यूट करू शकतो. आणि काही जर क्वेश्चन्स असतील, कॉमेंट्स असतील, शंका असतील तर आपण विचारू शकतो. शलाकाताई. नमस्कार दादा. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम. रघुवीर समर्थ. खूप सुंदर. मला आजच्या समासात मागच्या आठवड्यात मला जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर मिळालं. म्हणलं होतं ना कंट्रोलेबल एरियाज कुठले आणि नॉन कंट्रोलेबल एरियाज. तर विवेक वैराग्य विषयाचं खरं स्वरूप कळून येणं महत्वाचं आहे. आणि तिथे आपला विवेक आणि वैराग्य ते खूप महत्वाचं आज मला आवडलं. आणि नाहीतर मग अज्ञानी लोकांना त्यातच सुख आणि आनंद वाटतोच की आपली फॅमिली, आपलं कुटुंब, आपला पैसा आणि विषय. त्यामुळे ते कळून येणंच अत्यंत प्रॉमिनंटली पटलेलं आहे. आणि आता हे समर्थांचा स्वतःचा अनुभव आहे तो आपल्यावर उधार आहे, म्हणजे उधारीचा आहे आपल्याकडे हे ज्ञान. जेव्हा स्वतःचं मालकीचं होईल तेव्हा मला वाटतं मला काही प्रश्नच पडणार नाहीत असं. आणि खरं आहे ऍक्च्युली हीच अवस्था ज्या वेळेला होते की म्हणून ज्यावेळेला गीता सुद्धा बघा किंवा सुरुवातीच्या काळामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. पहिल्या अध्यायामध्ये कन्फ्युजन आहे, खूप प्रश्न आहेत. कुठले काय आहे, कसं करायचं. एकदा तो असं म्हणतो, एकदा तो तसं म्हणतो. खरं काय, खोटं काय.
ह्याच्यामध्ये खूप त्याला गोंधळ आहे. पण नंतर जसं जसं अध्याय पुढे 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 जात राहतात तसं तसं त्याच्यामध्ये डेफिनेट क्वेश्चन्स आहेत आणि तो व्हेरी पर्टिनंट क्वेश्चन्स तो पुढे ठेवतो. म्हणजे त्यावेळेला गोंधळ नाही आहे, पण त्याच्यामध्ये असलेले, कारण त्यानं त्याचा विचार केलेला आहे, स्वतः विचार केलेला आहे आणि त्या विचारामध्ये नुसतं विचार नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या विचारांनी केलेली साधनेतून मिळवलेली असलेली जी क्लॅरिटी आहे ती त्याला आलेली आहे. आणि म्हणून आता थोडक्यात आपण असं म्हणतो की त्या 1-2 तासामध्ये 3 तासामध्ये सगळं कसं काय अर्जुनाकडे झालं, तर अर्जुनासारखी माणसं ही ऑलरेडी आधीपासून संबंध आयुष्य जन्मानुजन्म ती तयार झालेली आहेत, ती अशी एका दिवसात तयार होत नाहीत. त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातनं हे फक्त म्हणलं की ताकबाद जसं आपण म्हणतो तसं त्यांना कळतं. आणि म्हणून ज्यावेळेला सगळ्यात शेवटी सगळे प्रश्न थांबतात, कारण का की प्रश्नाची सगळी उत्तरं त्यालाच हळूहळू कळतात, कारण गुरु तोच आहे आणि शिष्यही तोच आहे. म्हणून भगवंत सुद्धा आमच्या आतच आहेत आणि अर्जुन सुद्धा आमच्या आतच आहेत. प्रश्न विचारणारा सुद्धा मीच आहे, अर्जुन तोही माझ्या आतच आहे, माझ्या मनामध्येच आहे. आणि भगवंत सुद्धा प्रश्न सांगणारा तो कुठे बाहेर नाही, तो सुद्धा आतच आहे. म्हणून आमची सुद्धा साधकाची स्थिती अशी होते की पहिल्यांदा तो साधक गोंधळलेला असतो, त्याला खूप प्रश्न पडतात, ही साधना करावी की ती साधना करावी, ही साधना बरोबर का ती साधना बरोबर, हे सांगतात ते बरोबर सांगतात का ते सांगतात ते बरोबर सांगतात, मग हे करून पाहावं का ते करून पाहावं. पण जसं जसं आम्ही पुढे पुढे जातो, साधनेमध्ये अग्रेसर होत जातो, त्यावेळेला आमचे प्रश्न अजून क्लिअर होत जातात. आणि नंतर एक वेळ अशी येते की आमच्या मनामध्ये कुठलेही प्रश्न नाहीत, कुठलीही शंका नाही. याचाच अर्थ असा होतो की माझ्याच मनामध्ये आता पूर्णपणे सर्व काही शांत झालेलं आहे. आणि म्हणून हा जो मोह आहे, नष्टो मोह स्फूर्तिर्लब्ध्वा, ही जी अवस्था आहे अर्जुनाची सगळ्यात शेवटी झालेली, ती साधकाची सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे कसं होतं की मग त्यावेळेला त्याला काहीही नाही, म्हणजे थोडक्यात काय की त्याला सर्व गोष्टींचं आकलन आतच झालेलं आहे आचरणामुळे. आणि हा अभ्यास आहे. हे ह्याच्यात जर सांगितलं की हे शाब्दिक ज्ञान नाही, हे कोणासमोर आम्ही बोलू शकत नाही किंवा बोलून त्याचा उपयोग होत नाही, ते त्या माणसालाच आत कळतं आणि अनुभव याला. आणि अनुभव कसे येतात, तर नुसते अनुभव येतात म्हणजे त्याला आलेल्या प्रसंगामध्ये तो वागतो कसा, त्या आलेल्या प्रसंगामध्ये त्याचं आचरण कसं आहे त्याचं त्यालाच लक्षात येतं की अरे मी पूर्वी माझ्या आयुष्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त संकट आलेली होती, ह्याच्यापेक्षा जास्त मोठे प्रसंग आलेले होते, पण मी आज या सर्व प्रसंगामध्ये किती शांतपणाने सगळं हँडल करू शकतोय. म्हणजे थोडक्यात काय की ही साधकाची असलेली तयारी आहे, म्हणजे ही साधकाची तयारी त्या ह्याच्यातून तयार होते. आणि हा जो विवेकजन्य वैराग्य जो हा प्रश्न हे आहे की वैराग्य आम्हाला काय निर्माण होतं, तर ते आम्हाला मिळत नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून झालेलं नाही, हे नाही. मला विवेकाने कळलं की ह्या विषयांमध्ये काही नाही, म्हणजे पण या विषयांपेक्षा अजून जरा महत्वाचं काहीतरी आहे, म्हणून माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालंय. ती एक गोष्ट सांगतोय सगळ्यांना, ती कळेल की जोपर्यंत आम्हाला विषयांबद्दल व्हॅल्यू वाटते, म्हणजे एक परसिव्ड व्हॅल्यू वाटते, तोपर्यंत आमच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल वैराग्य येऊ शकत नाही. पण त्या विषयांच्या पेक्षा जास्त काहीतरी व्हॅल्युएबल आहे हे ज्यावेळेला मला कळतं, माझ्या मनाला समजतं, माझ्या मनाला पटतं, त्यावेळेला त्या विषयाबद्दल मला वैराग्य निर्माण. स्वामीजींनी सांगितलेली गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेला लहानपणी ज्यावेळेला आम्ही खेळ खेळत होतो, गोट्याच ही पण आपण बऱ्याच वेळा ऐकलेली असेल, ह्या आपण सत्संगामध्ये आपण सांगितलेली आहे की आम्ही ज्यावेळेला लहानपणी खेळ खेळायचो, खूप आवडायचं खेळ खेळायला, अभ्यास नको पण खेळ व्हायला, आणि त्यावेळेला खेळाबद्दल आम्हाला जास्त व्हॅल्यू वाटायची, अभ्यासापेक्षा खेळामध्ये जास्त व्हॅल्यू वाटत. आई वडील किती सांगितलं की अरे नाही अभ्यास कर, खेळ तुला शेवटपर्यंत येणार नाहीत, अभ्यास तुला शेवटपर्यंत येईल, तरी सुद्धा आम्ही खेळ सोडत नव्हतो. गोट्या समजा आम्ही जर खेळत असू तर गोट्या म्हणजे आम्हाला जास्त व्हॅल्युएबल वाटत होतं, त्या गोट्या म्हणजे आम्हाला जास्त सर्वस्व वाटत होतं. पण जसं आमचं वय वाढत गेलं तसं गोट्यांपेक्षा जास्त काहीतरी व्हॅल्युएबल आहे आयुष्यामध्ये हे आम्हाला कळलं. कसं कळलं, तर आम्ही थोडंसं हुशार झालो. आम्ही जसं जसं आयुष्य झालं आम्ही वेगवेगळं बघितलं, त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की अरे गोट्यांपेक्षा सुद्धा काहीतरी जास्त व्हॅल्युएबल या आमच्या आयुष्यामध्ये आहे. त्यावेळेला गोट्यांबद्दल वैराग्य निर्माण झालं.
म्हणून गोट्या टाकल्या नाहीत, गोट्या गळून पडल्या. म्हणजे कुठले विषय आम्हाला टाकायचे नाहीत, आम्हाला काही टाकता येत नाही, प्रपंच टाकता येत नाहीत, विषय टाकता येत नाहीत, काहीच आम्हाला करता येत नाही. फक्त आम्हाला गोष्टी न सोडता गोष्टीमध्ये राहून आम्हाला त्या गोट्या, म्हणजे थोडक्यात आम्हाला आता 60व्या वर्षी जर मला कोणी गोट्या दिल्या तर मी त्याच्या गोट्यांबद्दल मला तिरस्कार नाही, गोट्या मी टाकत नाही, गोट्या घेतो आणि ठेवून देतो. गोट्याबद्दल मला काही वाटत नाही. त्याच्यामध्ये गोट्याबद्दल एक अलिप्तता निर्माण झालेली आहे, गोट्याबद्दल एक डिस्पॅशनेट असं माझ्या मनामध्ये वृत्ती निर्माण झालेली आहे. कारण का की गोट्यांपेक्षा काहीतरी व्हॅल्युएबल आहे आयुष्यामध्ये मिळवण्यासारखं, ते मला माहिती झालेलं आहे आज, किंवा ते मिळवलेलं आहे, म्हणून मला गोट्यांबद्दल आज महत्व वाटत नाही. गोट्यांबद्दल हे जे आहे ते विवेकजन्य वैराग्य आहे. आणि ज्या वेळेला हे विवेकजन्य वैराग्य आम्हाला आयुष्यामध्ये कळतं की अरे परमेश्वर हा एकच अशी एक गोष्ट आहे की ती सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल आहे. परमेश्वर अशी एकच अशी गोष्ट आहे की जी मिळवल्यानंतर आम्हाला या विषयांचं काही एक महत्व उरत नाही. आम्ही हे कुठलेही विषय आमच्या बरोबर घेऊन जात नाही, पण आम्ही त्या परमेश्वराला आमच्या बरोबर घेऊन जातो. नवे नवे त्या परमेश्वराशी आम्ही एकरूप होतो. मृत्यू व्हायच्या आतच हे ज्यावेळेला आम्हाला कळतं त्यावेळेला विषयांबद्दल आम्हाला काहीच महत्व वाटत, विषयांबद्दल आम्हाला काही प्रेम वाटत नाही. पण याचा अर्थ असा नाही की विषय सोडलेले आहेत, विषयांमध्येच आहेत. परसिव्ड व्हॅल्यू कमी झालेली आहे, म्हणजे जी ऑब्जेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती आहे तेवढीच आहे, पण सब्जेक्टिव्ह व्हॅल्यू ही आमच्या मनामधून कमी झालेली आहे. हेच ते. आणि तो मागच्याला जो तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता की प्रारब्ध आणि पुरुषार्थ, याच्यामध्ये सुद्धा खूप वेळेला आमच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं. पण आणि आम्ही खरोखर बऱ्याच वेळेला आम्ही प्रारब्धावर आमचं सोडतो, म्हणजे आमचं अपयश हे प्रारब्धावर घालण्यासाठी प्रयत्न करतो. पण आम्हाला सगळ्या संतांनी, सगळ्या शास्त्रांनी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की आजचं आमचं प्रारब्ध हे आमचं पूर्वीचं पुरुषार्थ आहे. म्हणजे थोडक्यात बघा, आज मला कसं वागायचं, कशा पद्धतीने वागायचं, ही फ्री विल किंवा स्वातंत्र्य आम्हाला भगवंतांनी दिलेलं आहे. मनुष्याला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. हा आमचा पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ आम्ही करणं, हा जर पुरुषार्थानं जर आम्ही वागलो, म्हणजे आम्ही विवेकाने जर वागलो, तर आम्हाला कधीही आमचं प्रारब्ध वाईट होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरण बघा, म्हणजे स्वामीजींनी सत्संगामध्ये सांगितलं उदाहरण आहे की आम्ही सत्संगाला आलो. आज कुणामुळे आलो की माझ्या एका मित्राने मला सांगितलं की अरे इथं सत्संग चांगला होतो, इथं सत्संगामध्ये गेल्यानंतर शांत वाटतं, बरं वाटतं, काहीतरी नवीन गोष्टी कळतात, आपण सत्संगाला जाऊया, म्हणून मी सत्संगाला आलो. हे प्रारब्ध आहे. पण आज मी सत्संगाला आलो म्हणून मी उद्या यायचं का नाही, हा पुरुषार्थ आहे. म्हणजे ते माझ्या हातात आहे. म्हणजे कंटिन्युटी, म्हणजे पुरुषार्थ, म्हणजे आणि मग जर आज मी पुरुषार्थ केला नाही, बघा, आज जर पुरुषार्थ केल्यानंतर माझी प्रगती होणार नाही. प्रगती होणार नाही, नंतर मग मी म्हणणार की अरे माझी प्रगतीच होत नाही, आणि मी काय म्हणणार, प्रारब्धावर घालणार. प्रारब्ध खडतर नाही, प्रारब्धामध्ये प्रॉब्लेम नाही, तुझ्या पूर्वीच्या पुरुषार्थामुळे तुझं प्रारब्ध आज वाईट झालेलं आहे, हे आम्ही विसरता कामा नये. वी आर द मास्टर ऑफ अवर ओन डेस्टिनी, वी कंट्रोल एव्हरीथिंग. ऍक्च्युली भगवंताने आम्हाला जी बुद्धी दिलेली आहे, आणि तो बुद्धी म्हणजे स्वतः इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवंत म्हणतात. म्हणजे मी स्वतः तुझं मन आहे, पण ते मन कसं वापरायचं, मनाचा पुरुषार्थ कसा करायचा, हे भगवंताने आम्हाला स्वातंत्र्य दिलंय, कुणाला, मनुष्याला दिलेलं आहे. आणि आम्ही जर तो पुरुषार्थ जर केला नाही, आम्ही जर त्या पद्धतीने वागलो नाही, तर थोडक्यात त्या कर्मामध्ये फळ मला आज मिळणार नाही, नंतर मिळेल. म्हणजेच ते फळ माझं संचित कर्मामध्ये जाईल, म्हणजे साचलेल्या कर्मामध्ये जाईल, आणि ते परत माझ्या डोक्यावर प्रारब्ध कर्म म्हणून कधीतरी येणार. वा. आणि म्हणून आम्ही कधीही प्रारब्धाला दोष देता कामा नये. याचं कारण असं आहे की प्रारब्धाला दोष देणं म्हणजे आय एम कंडमिंग मायसेल्फ, मी माझ्या स्वतःलाच कंडम करणं आहे. कारण प्रारब्ध हे मीच मिळवलेलं आहे. मग साधकाने प्रारब्ध कसं करावं, तर
साधकाने प्रारब्ध हे अतिशय शांतपणाने भोगावं. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला चेंज करता येणं शक्य नाही. कुठल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल तर प्रारब्धाचं पहिलं फळ या शरीराचा जन्म आणि प्रारब्धाचं शेवटचं फळ या शरीराचा मृत्यू. आता या दोन्ही गोष्टी आमच्या हातात नाही. आम्ही कुठं जन्म घेणं हे आमच्या हातात नाही आणि आमचा मृत्यू कसा व्हावा कुठे व्हावा हे आमच्या हातात. आणि हे प्रारब्ध आहे, हे आमचंच प्रारब्ध आहे, पण हे आमच्या हातात नाही. मग हे आम्ही कसं भोगावं तर शांतपणाने भोगावं. म्हणजे कसं की भगवंतावर विश्वास ठेवून आम्ही त्या प्रारब्धाला दोष न देता, त्याच्याबद्दल एन्झायटी न बाळगता, त्याच्याबद्दल भीती न बाळगता, त्याच्याबद्दल असंच व्हावं तसंच व्हावं, मी इथंच का जन्माला आलो, मला इथंच मला हाच रोग का झाला किंवा मला हा रोग का होऊ नये किंवा मला असं का व्हावं, या पद्धतीची त्रास न करता ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे मनामध्ये एक समाधान निर्माण होतं की अरे हे जे काही आहे ते ठीक आहे, मीच केलेलं आहे, माझीच कर्म आहेत, माझंच प्रारब्ध आहे, मीच ते मिळवलेलं आहे, पण आज मला चेंज करता येणं शक्य नाही. म्हणून मी कसं करावं न करता त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर तितिक्षा अंगात बाणवली पाहिजे. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती. म्हणजे जे आम्हाला आचार्याने सांगितलेलं आहे की सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वक चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगत्यते. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही प्रारब्ध भोगत असताना सहनम सर्व दुःखाना, सर्व दुःखाचं सहन करावं. आम्ही सहन करतो कारण आम्हाला ऑप्शनच नाहीये. कारण आम्ही कसं सहन करतो, तोंड दाबून बुक्यांचा मार किंवा आता काय सहन केलंच पाहिजे बाबा, आता काय शक्यच नाही बाबा, आता काय करणार बाबा, म्हणजे अगतिकतेनं सहन करतो. पण समर्थ इथं आचार्य म्हणतात की अप्रतिकारपूर्वक कुठलाही प्रतिकार न करता, कुठलाही रिॲक्शन न देता ते आनंदाने, मुकाटपणाने नव्हे आनंदाने सहन करावं. म्हणजे मग आम्हाला त्याच्यातलं काय होतं की त्यातली थोडक्यात हवाच काढून टाकली त्या संकटातली. म्हणजे मग थोडक्यात काय होतं की मला ते मला प्रारब्धाचा त्रास होत नाही. पण दुसरं कसं करावं की तितिक्षा म्हणजे काय की चिंता, सारखी आम्हाला चिंता वाटत असते की असं होईल का तसं होईल का, भविष्याबद्दल चिंता असते आणि ब्रुडिंग ओव्हर द पास्ट म्हणजे आमच्या ह्याच्याबद्दल. म्हणून आम्ही पास्टही जो आहे तो आहे तसा ऍक्सेप्ट करणं, काही ज्या चुका झाल्या असतील तशा आहे तशा ऍक्सेप्ट करणं आणि भविष्याबद्दल चिंता न करणं, अशा पद्धतीने आम्ही प्रारब्ध भोगणं आहे. आणि मग पुरुषार्थ कुठे आहे तर जिथं जिथं मी चेंज करू शकतो, जिथं जिथं तुम्ही जो विचारलेला प्रश्न होता की जे कंट्रोलेबल आहेत हो. तिथं माझा पुरुषार्थ आहे. तिथं मी पुरुषार्थ केलाच पाहिजे. कारण काय की तो पुरुषार्थाचं महत्व एवढं आहे की मी प्रारब्ध सुद्धा मी बदलू शकतो, इतकं पुरुषार्थ आहे. म्हणून कारण शेवटी प्रारब्ध मीच मिळवलेला आहे. प्रारब्ध माझंच प्रारब्ध हे दुसऱ्या कोणाचं नाही. प्रारब्ध जर माझं असेल तर पुरुषार्थही माझाच आहे. तेव्हा माझंच प्रारब्ध, माझाच पुरुषार्थ. आय एम द मास्टर ऑफ माय ओन डेस्टिनी. मी माझ्या पुरुषार्थाने माझ्याकडे आलेले प्रसंग, निदान त्या प्रसंगामध्ये मी शांत राहून ते कसे भोगावेत हे मी बदलू शकतो. कसं माझं आयुष्य जावं हे मी ठरवू शकतो. काय करावं आणि काय करू नये हा पुरुषार्थ मी करू शकतो. आणि म्हणून पुरुषार्थाबद्दल कधीही आम्ही उदासीन राहता कामा नये. म्हणजेच समर्थांनी सांगितलेला प्रयत्नवाद किंवा आचरणवाद. म्हणजे म्हणून इथं आता असं सांगितलं की जो विवेकजन्य वैराग्य असलेला माणूस असतो तो अतिशय प्रयत्नवादी असतो. तो इतका प्रचंड काम करताना दिसतो की कारण का की त्याला माहिती आहे की अरे काम करणं एवढंच माझ्या हातात आहे, बाकी माझ्या हातात काहीच नाहीये. मग तो काय करतो, फक्त काम करत राहतो, बाकी सर्व तो देवावर सोडतो. आणि म्हणून पुढचाच अध्याय, पुढचा समास येणार आहे की 3 त्यांनी सांगितलं की आत्मनिवेदन. म्हणजे आत्मनिवेदन म्हणजे काय तर बेसिकली तो शरीर प्रारब्धावर सोडतो. कारण शरीर प्रारब्धानच निर्माण झालेलं आहे. जन्म आणि मृत्यू प्रारब्धामुळे आहेत. मी कुठलं शरीर घेतलंय ते प्रारब्धामुळे आहे. तो शरीर प्रारब्धावर सोडतो. अंतःकरण म्हणजे मन जे आहे की जे सूक्ष्म आहे ते तू देवावर सोडतो की देवा तुला काय करायचं ते कर. सुख दुःख मी भोगतच नाही, तूच भोगतोयस. त्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये तो संकल्पच करत नाही. त्याचा स्वतःचा संकल्पच होत नसतो. तेव्हा संकल्प नाही, त्यामुळे काय झालं की तो काम केलं, राहिलं मध्ये तरी काही हरकत नाही, पूर्ण झालं तरी काही हरकत नाही, नंतर झालं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने तो
म्हणजे तो जड जड लेवल म्हणजे शारीरिक लेवलला तो जगतो प्रारब्धावर, अंतरात्मिक लेवलवर म्हणजे माइंड लेवलवर, सूक्ष्म लेवलवर तो देवाचा राहतो आणि तो सदैव सारखा कनेक्टेड राहतो. कुठे? आतच असलेल्या अंतरात्म्याशी कनेक्टेड राहतो. म्हणजे जे हनुमंतानं जे सांगितलेलं आहे की देहबुद्ध्या तू दासोहम, देहबुद्ध्या तू दासोहम. अरे रामाला प्रश्न विचारला, रामाने त्याला प्रश्न विचारला की तुझं माझं रिलेशन काय? तर तो म्हणतो की अरे तू या जन्मामध्ये राम झालेला आहे, शरीर घेतलेलं आहेस प्रारब्धाने, मी प्रारब्धाने शरीर घेतलेलं आहे. आता अर्थात त्यांचं प्रारब्ध नाही, आपण ते सोडून देऊ. पण प्रारब्धामुळे तुम्ही राम आहात, मी हनुमान आहात. देहबुद्ध्या तू दासो, माझं एवढंच काम आहे कुणाचं? शरीराचं, की मी तुझा सेवक आहे, तू माझा स्वामी आहेस. बर, देहबुद्ध्या तू दासोहम. नंतर पुढचं काय? देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वम अंशतः. जीवबुद्धीनं जर विचार केला, मनाच्या बुद्धीनं जर विचार केला तर मी तुझा अंश आहे. म्हणजे मी तुझा थोडासा भाग आहे, तू पूर्ण आहेस, मी अंश आहे. म्हणजे मी तुझा अंश असल्यामुळे मी जे काही तू मला सांगशील ते मी करेन, जे मला ते करेन. माझं सर्व कर्म म्हणजे भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्य जत्राः स्थिरै अंगैः स्तुष्टवान स्तनुभिः व्यशेम देवहितम करावे. म्हणजे काय? तर मी कानांनी चांगलं ऐकावं, डोळ्यांनी चांगलं पाहावं, या शरीराने देवाचं हित करावं, एवढंच माझं काम आहे. एवढंच या शरीराचा उद्देश आहे. या शरीराने कुठलेही भोग भोगायचे नाहीत, तर एवढंच माझं काम आहे. हे मी शरीराचं आणि मनाचं कर्तव्य आहे. आणि नंतर काय आहे? देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वम अंशतः, आत्मबुद्ध्या त्वम एव अहम. हे आत्मनिवेदन भक्ती. आपला पुढचाही समाज पण कंटिन्यू करायचा होता, आज कम्प्लीट करायचा होता, आज राहिलं वायफायमुळे. पण आत्मबुद्ध्या त्वम एव अहम म्हणजे मी आणि तू वेगळा नाहीस, हे मला आतूनही माहिती आहे. आत्मबुद्धीने जर विचार केला तर ते तू आणि मी एकच आहेस हे मला आजही माहिती आहे. आणि अशा पद्धतीने मी जीवन जगतोय, अशा पद्धतीने मी आत्मनिवेदन भक्ती करतोय, अशा पद्धतीने मी आयुष्य माझं चाललेलं आहे. या 3 लेवलवर म्हणजे शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर आणि आत्मिक आणि त्याच्या आतल्या लेवलला, म्हणजे ह्याच्या अशा पद्धतीने मी माझं जीवन जगतोय. असं जीवन जगणं म्हणजे विवेकजन्य वैराग्य न जगणं असं आहे. म्हणलं तर सगळंच आपल्या हातात आहे, फक्त ते स्किल जमवणं म्हणजे ह्याच्यात सगळं कसं आहे की सगळंच आमच्या हातात आहे, फक्त ते आम्हाला कोणीतरी समजावून देणं आणि आम्ही आचरण करणं हे. म्हणजे कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की कन्फ्युजन नक्की काय करावं, म्हणून गीतेमध्ये सुद्धा किंवा दासबोधामध्ये सुद्धा अनेक वेळेला ह्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे की तेव्हा आम्हाला करावं की कन्फ्युजन होत नाही, आम्ही काय करावं आणि काय करू नये. पण शेवटी प्रयत्नवाद किंवा करणं हे आमच्या सतत आहे, त्यात काही प्रश्नच नाही. मनापासून धन्यवाद. तुमच्यासारखे समष्टीसाठी काम करणारे सेल्फलेस, खरंच सात्विक, ज्ञानी म्हणा, संत म्हणा, तोपर्यंत आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत जाणार आहेत. खूप छान, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून काही क्वेश्चन्स? आज जर आरतीताई? काही नाही, सुंदरच. शलाका त्यांच्या प्रश्नांमुळे तर अजूनही म्हणजे दुधात साखर, दुग्ध शर्करा योग झाला. आणि आजचं सुद्धा तुम्ही उदाहरण इतकी सुंदर दिलीत की कॉमेंट्रेटर किंवा गुलाबजामाचं किंवा म्हणजे कसं तुम्ही हे केलं पाहिजे विवेकजन्य वैराग्य, ते फार छान. आणि आपण नुसतं म्हणजे स्थावर जंगमाविषयी फायदे तेवढे बघतो, त्याचं नुकसान कसं बघायला पाहिजे, ही म्हणजे आतली दृष्टी, अंतर्दृष्टी उघडल्यासारखं मला वाटतं. आतापर्यंत आपण बाह्य जगात बघत होतो, ही अंतर्दृष्टी म्हणजे उघडणं फार जरुरीचं आहे सध्याच्या आपल्या ह्या जीवनात. तरी आता सगळे बहुतेक 90% रिटायर्ड लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी आता तरी आत्मदृष्टी उघडली पाहिजे. आणि हे किती सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्यात. आणि राजा आणि गुरुचं उदाहरण पण छान आहे की सगळं म्हणजे एकही वाक्य त्याच्यातलं असं काही अयोग्य किंवा हे नाहीये. आणि नातू आणि आजोबांचं तर अगदी अप्रतिम, की निसंग होऊन ते आजोबा कसे खेळतात. म्हणजे ही
हे छोटे छोटे बदल जरी आपण आपल्या आयुष्यात केले ना तरी आपण अजूनही आनंदी होऊ. आता सध्या तर या सत्संगात असल्यामुळं खूपशी दुःख आपली म्हणजे अशी पूर्वीची जी मोठी वाटायची ती छोटी छोटी झाली. त्याच्याबद्दल विचार मनात येत नाहीत जास्तीचे. पण हे अजूनही आपल्या मनावर घणाघात घातले ना तर अक्षरशः आपण म्हणजे ह्या जीवनातच मुक्त होईल. आणि मग ते प्रारब्धही नको, पहिला भोग जन्म नको आणि शेवटचा मृत्यू नको. हे म्हणजे आपल्याला अगदी फार छान रीतीनं कळायला लागलंय मला आता. तर वाटतं की दादांनी जे उत्तर दिलं ना आता त्याच्या शेवटच्या ज्या ओळी आहेत ना ज्या काही उत्तराच्या त्या रोज हो. साधना म्हणून ऐकाव्यात. हा अगदी ती साधना केली तरी इनफ आहे आपल्याला. त्यांनी जे उत्तर दिले 3 डायमेन्शन मध्ये आपण स्वतःला नेहमी पारखायचं, शरीराच्या लेवलवर, मनाच्या लेवलवर आणि आत्म्याच्या लेवलवर. त्याच ना दादा, देहबुद्ध्या तू दासोहम शिवबुद्ध्या तू अंशतः. सोप्या भाषेत त्यांनी जे सांगितलं ना ती साधना होऊ शकते. अहम आत्मबुद्ध्या त्वम एव अहम. फार सुंदर म्हणजे अगदी. आणि इथंच नाही येते, हनुमान पुढे म्हणतात की इतिमय बुद्धिता मती, म्हणजे हे मी तुम्हाला विचारत नाहीये किंवा मी तुम्हाला म्हणजे रामाला विचारत नाही की हे बाबा बरोबर आहे का रामा, हे मला असं वाटतं हे मला वाटतं हे बरोबर आहे का. हा बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंत म्हणतात की हे माझं मत निश्चित मत आहे. अरे बापरे. म्हणजे आणि हेच शास्त्राचं हेच महत्व आहे. म्हणून आचार्य सुद्धा म्हणतात की त्यावेळेला तिथं गुरुही राहत नाही आणि शिष्यही राहत नाही. याचं कारण असं आहे की गुरु हा शिष्याला गुरुसारखं करतो, नर हा नारायणापर्यंत जातो, भक्त हा भगवंतापर्यंत जातो. हीच या शास्त्राचं फायनल डेस्टिनेशन आहे. त्यामुळे इथं दोन राहतच नाहीत, म्हणजे भक्त आणि भगवंत दोन वेगळे राहत नाहीत, नर नारायण वेगळे राहत नाहीत, गुरु शिष्य वेगळे राहत नाहीत. आणि म्हणून हा जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स म्हणजे ॲरोगन्स नाही, तर ती आलेली अनुभूती आहे की म्हणजे अरे एक पार्ट एका ठराविक ह्याच्यानंतर आम्हालाही कळायला लागतं की अरे हे जे सगळं जे आहे हे सगळं जे काही आहे ते मीच मनाने केलेला जंजाळ आहे. माझ्या मनानंच केलेलं हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे, माझ्या मनामध्येच आहे. म्हणजे माझ्या मनामध्येच जे सगळे मद मोह मत्सर हे जे सगळे आहेत विकार, राग द्वेष मद मोह मत्सर मीच निर्माण केले आहेत. पण आसक्ती कोणी निर्माण केली? मीच निर्माण केली आहे. मग पूर्वी माझ्या मनामध्ये संपत्तीबद्दल एवढी आसक्ती नव्हती, पण आता आसक्ती मीच निर्माण केली आहे. स्थावर जंगमाबद्दल आसक्ती मीच निर्माण केली आहे, माझ्या मुलाबाळांबद्दल आसक्ती मीच निर्माण केली आहे. म्हणजे सगळंच मीच निर्माण केलेलं आहे. तर मग सगळंच काढून टाकणं, निराश करणं हे सुद्धा माझ्याकडेच आहे. त्यामुळे इथे बाकी ह्या संबंध हा जो मार्ग आहे हा फक्त सेल्फ मार्ग आहे, स्वतःचा साधकाचा. तिथं साधक हा फक्त एकटा आहे आणि त्याच्याबरोबर जर कोण असेल तर यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धर्मः. माझा तो म्हणजे साधकही एकटा आहे आणि त्याच्याबरोबर असलेला भगवंत हा साधकच साधकाला बरोबर घेऊन जातो. तिथं द्वैत आहे, पण ते द्वैत हळूहळू अद्वैत होतं, म्हणजे भक्त आणि भगवंत एक होत. नाही किती श्रेष्ठ भक्ती की मारुती सांगतोय रामाला की मी त्याच्यावर दृढ आहे. म्हणजे भक्तापेक्षा ह्याच्यापेक्षा गुरूंपेक्षा शिष्य श्रेष्ठ केलं रामांनी त्याला. हे मला नाही आणि हे एक उदाहरण नाही. दुसरं उदाहरण आपलं म्हणजे ह्या 300 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी समर्थांची भक्ती करत समर्थ झाले. हे आमच्या समोर आलेलं उदाहरण आहे. म्हणजे रामाची भक्ती करत नारायणाने जाम मधून निघून येऊन टाकळीला तपश्चर्या करून समर्थांची भक्ती केली आणि ते स्वतः समर्थ झाले. नारायण राहिलेच नाहीत, ते स्वतः रामासारखेच झाले, राम स्वतः समर्थ झाले. हे दुसरं आता 300 वर्षापूर्वीच उदाहरण. हो ते तर आहे. आणि त्यांना कोणी नारायण म्हणून म्हणतच नाही ना, समर्थच म्हणतात. समर्थ रामदास याच नावानं त्यांचं म्हणजे पहिलं नाव गेलंच, म्हणजे नष्टच झालं. म्हणजे एक जस्ट हे सांगते मी. फारच सुंदर. तर अजून काही क्वेश्चन्स असतील तर आपण 1-2 मिनिटं थांबू, नाहीतर मग आपण रेकॉर्डिंग थांबू आणि सेशन क्लोज करू.